220-225 पेक्षा थोडं जास्त 240 समजा जागापर्यंत जर पाहिजे भारतीय जनता पक्ष आणि NDA हे जर गेले तर एक नवीन नरेंद्र मोदी तुम्हाला बघायला मिळतील की जे उद्धव ठाकरे यांना हात जोडून नमस्कार करतील आणि म्हणतील की अरे आपका हमारा पुराना रिश्ता है 25 साल का, आप तो छोटे भाई है. ही लवचिकता जी नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आहे की कोण आपला शत्रू आहे कोण आपला मित्र हे कधी परमनंट नाही आहे त्यांच्यासाठी. ते स्वतःला पूर्ण बदलतात. त्यांना जर लक्षात आलं की आपल्याकडे 240 जागा आहेत आणि 30 जागा अजून आपल्याला हव्यात किंवा 25 जागा हव्यात जे काय आहे त्याच्यासाठी ते पूर्ण त्यांची बॉडी लँग्वेज बदलतील, त्यांची भाषा बदलतील, त्यांचं वागणं बदलेल आणि ते सगळं मॅनेज करून ते परत प्राईम मिनिस्टर होतील. चर्चेच्या सुरुवातीलाच तुम्ही एक व्हिडिओ आता बघितलेला आहे. तो व्हिडिओ आहे 22 मे 2024चा, अर्थात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधीचा. आणि या व्हिडिओमध्ये रोहित चंदावरकर सर आपल्यासोबत होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की जर भाजप किंवा NDAच्या जागा कमी आल्या 240च्या आसपास आल्या तर तुम्हाला एक वेगळे नरेंद्र मोदी पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला एक स्क्रीनवर फोटो दिसतोय ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आपल्याला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत. त्यांची बॉडी लँग्वेज जी आहे ते हात अगदी पुढे घेऊन ते बोलताना दिसत आहेत. तर साधारणतः ही बॉडी लँग्वेज बदलली अशी चर्चा चालू झाली आहे. NDAच्या एका बैठकीतला जो फोटो तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या बॉडी लँग्वेजची चर्चा होतीये. आज पुन्हा एकदा माझ्यासोबत लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर रोहित सर पुन्हा आलेले आहेत. सर, ही बॉडी लँग्वेज बदलणार आहे असं तुम्ही म्हणाला होता जागा कमी आल्यात, तर तसंच घडताना दिसतंय. काय एकंदर झालंय निकालानंतरचं चित्र? आपण तुमच्या शोवर हे सगळं म्हटलं की अशी शक्यता आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर मला कळलं की बरंच ट्रोलिंग झालं किंवा काय बऱ्याच लोकांना ते आवडलं नाही किंवा काहींना आवडलं वगैरे वगैरे. पण पुन्हा एकदा मी सांगतो की आपल्याला जी काही सत्य परिस्थिती ग्राउंड लेवलला असते आणि आपण पत्रकार म्हणून ती बघत असतो, आपल्याला ती कळलेली असते साधारण, ती रिफ्लेक्ट करणं हे आपलं पहिलं काम आहे. ग्राउंडवर सत्य परिस्थिती काय आहे, ओव्हरऑल आहे काय आहे ते पहिलं सांगणं, त्याचं अवलोकन करणं की ते कसं आहे काय वगैरे वगैरे. आणि पुढचा भाग त्याच्यात असा येतो की जो अनुभव असलेल्या लोकांनाच करता येतो. तो असा असतो की पुढे काय होऊ शकतं हे त्याच्यातनं सांगणं. मला असं वाटतं की पुढे काय होऊ शकतं हे सांगण्या इतकं आता वय झालं किंवा अनुभव आहे त्यामुळे मी ते बोललो आणि तसंच्या तसं ते झालेलं आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना किंवा त्यांच्या पक्षाला 303 पासून 240पर्यंत खाली यावं लागेल लोकसभेमध्ये अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली होती. फक्त मी काय एकटाच नाही, अनेकांनी ते सांगितलं होतं की असा नंबर खाली येऊ शकतो. बऱ्याच लोकांना ते खरं वाटत नव्हतं की असं होईल, पण ते झालं आहे. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला एक वेगळी सगळी शैली बघायला मिळणार आहे असं मी म्हटलं, ती आता तुम्हाला बघायला मिळते. त्याच्यामध्ये काय झालं आहे की जे असे नेते आहेत देशातले की ज्यांच्याकडे सीट्स आहेत, त्यांच्याकडे 15 सीट्स आहेत, 20 सीट्स आहेत, 30 सीट्स आहेत, त्यांच्याशी डायलॉग उघडणं आणि त्यांना जे हवं आहे ते ऑफर करून त्यांना आपल्याबरोबर घेणं असा जो एक्सरसाइज सुरू आहे. तुम्ही जो व्हिडिओ आत्ता दाखवला त्याच्यामध्ये मी असं मेन्शन केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्यासमोर सुद्धा ते हात जोडून म्हणतील आमच्याबरोबर या वगैरे. आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ते तसं करणार नाही. त्याचं कारण चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांना मिळून तेवढ्या 30 जागा ज्या त्यांना ज्या हव्या आहेत तेवढ्या लागत आहेत म्हणून. पण त्या जर त्यांना मिळाल्या नसत्या, जर नितीशला तेवढ्या मिळाल्या नसत्या, चंद्रबाबूंना मिळाल्या नसत्या, तर बाकीचे ऑप्शन्स ओपन होते. त्याच्यामध्ये उद्धव यांचंही नाव येऊ शकतं असं मला वाटलं होतं त्यावेळी. तो भाग झाला, आता इतिहास झाला. आता आपण पुढे बघू. ते असं आहे की कालचा फोटो तुम्ही जो दाखवलात तो, आणि ते अगदीच इंटरेस्टिंग आहे की PM आता कसे बदललेल्या स्वरूपात दिसत आहेत. आणि मी तुम्हाला म्हटलं ते लवचिक आहेत, ते कुठल्याही परिस्थितीत स्वतःला बदलतील किंवा ते बदलून घेतात स्वतःला वगैरे वगैरे. प्रश्न असा येतो की आता ज्या पुढच्या मागण्या या लोकांकडून केल्या जाणार आहेत, आपण हे बोलत असतानाच 1 तासापूर्वी माझ्याकडे अशी माहिती आली, एक सोशल मीडियावर सुरू झाली आहे की नितीश कुमार यांच्या पक्षाने मागणी केली आहे की अग्निवीर योजना ही मागे घ्या. चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाने असं एक सांगितलं होतं आणि त्याचं पण एक स्लाईड सोशल मीडियावर फिरते की आमचं सरकार जर आंध्र प्रदेशमध्ये आलं तर मुस्लिमांना जे हजला जाऊ इच्छितात त्यांना आमचा पक्ष 1 लाख रुपयाचं फंडिंग देईल प्रत्येक व्यक्तीला. आता ह्या गोष्टी भाजपच्या अजेंडामध्ये बसणाऱ्या आहेत का, प्राईम मिनिस्टरला ॲक्सेप्ट होणाऱ्या आहेत का, हे आत्ताच सुरू झालेलं आहे. जेव्हा की काल ही इंडियाची मीटिंग झाली आणि त्याला 24 तास झालेले नाहीत. आता ह्याच्यातून काय होऊ शकतं हे लक्षात घ्या तुम्ही की एक नवीन रोज नवीन बातमी आपल्यासारख्यांसाठी चांगलं आहे असं आपण म्हणू, पण रोज एक नवीन मोठी काहीतरी गोष्ट होणं आणि अनिश्चितता येणं
कारण नरेंद्र मोदी यांचा ओरिजिनल स्वभाव असा आहे की ते एका हाती सत्ता, एका व्यक्तीने सगळं ठरवणे आणि बाकी मग ब्युरोक्रेसीवर त्यांचा डिपेंडन्स आहे. IAS अधिकारी असतील, बाकीचे असतील, तुम्ही सध्याच्या म्हणजे आत्तापर्यंत कालपर्यंत जे अस्तित्वात होतं त्या सरकारमध्ये बघा की प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये 150पेक्षा जास्त IAS अधिकारी नियुक्त झालेले होते. आणि त्याच्यामध्ये नितीन गडकरी असतील किंवा S जयशंकर असतील किंवा आणखी एक दोघे असतील, पियुष गोयल वगैरे, अशा 3-4 मंत्र्यांना वगळलं जर तुम्ही तर बाकी कुठले मंत्री जे आहेत त्यांच्याकडे काहीच अधिकार नव्हते. सगळ्या गोष्टी ह्या प्राईम मिनिस्टर ऑफिसमधनंच होत होत्या आणि प्राईम मिनिस्टर्स ऑफिसच ठरवणार कुठले पॉलिसी डिसिजन्स असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट्सबद्दलची ब्रिजचं कॉन्ट्रॅक्ट, अमुक कॉन्ट्रॅक्ट हे असेल किंवा पॉलिसी निर्णय असतील, हे सगळे PM ऑफिसमधनं ठरणार. आणि मुख्यतः प्राईम मिनिस्टरचं कन्सल्टेशन हे IAS अधिकारी अनुभवी जे कोणी आहेत त्यांच्याबरोबर आणि ते करून ठरवणार आणि मंत्री नावापुरता आहेत अशी परिस्थिती होती. आज जर तुम्ही कोॲलिशन गव्हर्नमेंटमध्ये एंटर होत असाल त्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट अशी असणार आहे की मंत्री हे असे असणार आहेत की जे तुमच्या पक्षाचे नाही आहेत आणि त्यांच्या पक्षामुळे तुमचं सरकार अस्तित्वात आहे आणि ते म्हणणार की ही गोष्ट अशी अशी होणं बरोबर नाही, ती गोष्ट अमुक होणं बरोबर नाही, हे बदला ते बदला. हे ॲक्सेप्ट करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ओरिजिनल स्वभाव आहे का, हा विषय. साधारणतः त्यांनी जी सरकार चालवली आहे त्यामध्ये तर दिसत नाही मुख्यमंत्री पदापासून आजपर्यंत. तर निलंजन मुखोपाध्याय म्हणून एक लेखक आहेत, त्यांनी करण थापर यांच्याबरोबर 2-3 दिवसापूर्वी एक मोठा इंटरव्ह्यू केला, तो खूप गाजलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. निलंजन मुखोपाध्याय हे लेखक जे आहेत त्यांनी नरेंद्र मोदी यांचं संबंध आयुष्य या गोष्टीवर 15 वर्ष का 8 वर्ष, मला 15 नाही 8 वर्ष अभ्यास करून त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या बालपणापासून आत्तापर्यंतचे नरेंद्र मोदी असं पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. पुस्तक खूप गाजलेलं आहे. निलंजन मुखोपाध्याय यांचं म्हणणं असं आहे की शाळेत असल्यापासून नरेंद्र मोदी यांचा स्वभाव असा होता की ते शाळेत असताना त्यांना नाटकात काम करायला आवडायचं. सोशल गॅदरिंग असतं शाळेमध्ये, त्यामध्ये ते काम करायचे आणि त्याच्यामध्ये अभिनय करताना माझा रोल एवढा मोठा असेल तरच मी करणार, नाही तर मला ह्या नाटकात काम करायचं नाही असं ते टीचरला सांगायचे. असं ते निलंजन मुखोपाध्याय यांनी ऑन कॅमेरा सांगितलं आहे. एवढा त्यांनी रिसर्च केला आहे त्याच्यावर. तर हा एक माणसाचा स्वभाव आहे की मी सगळं चालवणार. तुम्ही जे आता मेन्शन केलं, मुख्यमंत्री असताना सुद्धा गुजरातमध्ये बाकी कोणाला काही हे नव्हतं. गुजरातमध्ये सगळे निर्णय हे नरेंद्र मोदी स्वतः घेत होते. 12 वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि केंद्रात सुद्धा त्यांनी तीच पॉलिसी आणलेली आहे. त्या पॉलिसीचा एक भाग असा असतो की विकासाची कामं पटापट होतात. एका हाती नेतृत्व असतं, कुठे गोंधळ नाही, कोणी हा मंत्री एक म्हणतोय तो मंत्री एक म्हणतोय असं नाही वगैरे वगैरे. हे मॉडेल गुजरातसारख्या राज्यामध्ये त्यांनी लावलं आणि विकासाची कामं वेगाने करून घेतली, कारण त्याच्यामध्ये डिस्प्यूट नाही आहे कुठे. पण जेव्हा तुम्ही भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशाचा विचार करता तेव्हा असं असतं की एकाच माणसाच्या हाती सगळं असणं हे त्यांनी इफेक्टिव्ह होईल का? का तुम्हाला एक टीम पाहिजे ज्याच्यामध्ये एक 10 माणसं आहेत, 15 माणसं आहेत, ज्यांचे सल्ले आहेत किंवा ते म्हणतात की याच्यावर मी ॲग्री होत नाही, त्याच्यावर मी माझं मत वेगळं आहे वगैरे. आणि अशा परिस्थितीत तुम्हाला तो निर्णय बदलणं, तुम्ही जो घेतलाय निर्णय की मला वाटतं की नोटबंदी करावी, त्याच्यावर दुसऱ्या कोणीतरी म्हणणं की असं करणं बरोबर नाही, त्याच्यामुळे डॅमेज होईल, अशा पद्धतीची सिस्टीम असणं हे अधिक चांगलं आहे का, हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे असं मला वाटतं. पण सर, मग आता आपण जे म्हणतोय की भाजपला जे क्लिअर मॅन्डेट अपेक्षित होतं की ते 303 वरून 240 वर आलेत, पण या सगळ्यामध्ये भाजपपेक्षा लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला नाकारलंय किंवा तो एरा जो आहे, जो 10 वर्षांचा एकाधिकारशाहीचा किंवा मोदींच्या नावावरती निवडणूक जिंकता येते, त्या सगळ्याचं कुठंतरी ही अस्ताची सुरुवात आहे किंवा त्यांचं राजकारण संपण्याच्या दिशेने, असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की देशाच्या काही भागामध्ये नरेंद्र मोदी यांची, म्हणजे आपण एक शब्द वापरू, जादू, नरेंद्र मोदी यांची जादू असं आपण जे म्हणतो की सगळे भाजपचे नेते म्हणायचे महाराष्ट्रात सुद्धा की मोदीजी येतील, त्यांच्या सभा होतील आणि सगळं वातावरण एकदम बदलेल वगैरे. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघा, उत्तर प्रदेशामध्ये बघा, ही 2 राज्य अशी आहेत, मोठी राज्य आहेत देशातली, ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि भाजप यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन होतं. महाराष्ट्रामध्ये त्यांनी काहीतरी 17-18 सभा घेतल्या, एक रोड शो केला. ज्या ठिकाणी मुंबईमध्ये रोड शो केला घाटकोपरमध्ये, त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागलेला आहे. मुंबई शहरामध्ये त्यांनी एवढं, म्हणजे शिवाजी पार्कला सभा केली किंवा रोड शो केला वगैरे सगळं. तर मुंबईमध्ये भाजपची काय परिस्थिती आज झालेली आहे तुम्ही बघू शकता. मराठवाड्यामध्ये त्यांनी सभा केल्या, सोलापूरला सभा केली, पुण्यात सभा केली, पुण्यात जिंकले, ठीक आहे. विदर्भामध्ये सभा केली, विदर्भामध्ये सभा केल्या अनेक.
आता महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी 18 सभा केल्या आहेत, एक रोड शो केला आहे आणि अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष 23वरून 9वर आलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि ओव्हरऑल महाविकास आघाडीचा आकडा हा 29-30 असा आहे. तर त्याचा अर्थ असा होतो की नरेंद्र मोदी यांची जादू मी मगाशी म्हटलं तसं महाराष्ट्रात चाललेली नाही, हे क्लिअर आहे, कोणीही ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि दिसतंय ते आकडेच आहेत. हीच गोष्ट तुम्ही उत्तर प्रदेशाच्या बाबतीत म्हणू शकता. पण मध्य प्रदेश हे राज्य जर तुम्ही बघितलं तिथे तर पूर्ण स्वीप आहे ना भाजपचा. म्हणजे मध्य प्रदेशामध्ये मोदी यांचं मोदी मॅजिक किंवा मोदी यांचा करिश्मा हा चाललेला आहे. गुजरातमध्ये सुद्धा काँग्रेसला 1 जागा फक्त मिळाली, बाकी सगळ्या जवळजवळ त्यांनी घेतलेल्या आहेत. इतरही काही ठिकाणी आहेत जिथे त्यांना चांगला स्कोर झालेला आहे. बंगालमध्ये झालेला आहे, ओडिसामध्ये त्यांचा खूप चांगला परफॉर्मन्स आहे. त्यामुळे बंगालमध्ये बरा परफॉर्मन्स आहे, पूर्वीपेक्षा खाली आलेत पण बरा आहे. ओडिसामध्ये उत्तम आहे, मध्य प्रदेशामध्ये उत्तम आहे. हे आपण बॅलन्स म्हणून पूर्ण चित्र देतोय. पण महाराष्ट्रात नाही, उत्तर प्रदेशात नाही. उत्तर प्रदेशात तर फारच वाईट अवस्था झालेली आहे की जे राम मंदिराचं एवढा मोठा सगळं त्यांनी केला, इव्हेंट केला, मोठा हे पण झालं वगैरे, त्याची काही मॅजिक चाललेली नाही. अयोध्येत उमेदवार पडला, त्याच्यावर खूप ट्रोलिंग आणि ते सगळं सुरू आहे. आता प्रश्न असा आहे की आपण एकदम निष्कर्ष असा काढावा की नरेंद्र मोदी यांचा चेहरा आता यापुढे चालेल चालणार नाही याच्याबद्दल मी आय एम नॉट शुअर, खरं सांगायचं तुम्हाला तर. कारण आत्ताच्या फेजमध्ये असं झालंय की या निवडणुकीत मतदारांनी वेगवेगळ्या फॅक्टर्सवर असं म्हटलंय की ह्यांचं काय जे चाललंय ते काही बरोबर नाही आणि महाराष्ट्रामध्ये लोकांनी त्यांना ऑलमोस्ट रिजेक्ट केलं असं आपण म्हणू शकू. उत्तर प्रदेशातही तसं आहे, पण मध्य प्रदेश आणि बाकी काही ठिकाणी आहे. तर जसा जसा काळ जातो त्यामध्ये जर नरेंद्र मोदी यांनी स्वतःची इमेज बदलली, त्यांचं वागणं जर बदललं, मी जर म्हटलं की वागणं बदलू शकतं ते बदललं आणि त्यांनी एक नवीन काहीतरी पॉलिसीज आणल्या, काहीतरी बदल केले, काहीतरी इम्प्लिमेंटेशन दाखवलं, त्यांनी योजना जास्त इफेक्टिव्हली केल्या वगैरे, हे सगळं केलं, महागाई कंट्रोल केली, बेरोजगारीच्या विषयावर काही ॲक्शन्स घेतल्या वगैरे, तर पुन्हा चित्र पालटू शकतं. त्यामुळे हा फेस आता पूर्ण गेला आणि कालबाह्य झाला किंवा हा आता चालणार नाही असं आपण म्हणायला नको. याचं कारण पुन्हा एकदा अनुभवाच्या बेसिसवर मी हे सांगतोय की इंदिरा गांधी ह्या अजिबात लोकांना नकोशा झाल्या होत्या. त्याच इंदिरा गांधी यांना पुन्हा 1980 मध्ये म्हणजे 77 साली इंदिरा गांधी यांचा लोकांनी पराभव केला आणीबाणी संपल्यावर आणि त्यांच्याबद्दल प्रचंड सगळीकडे वातावरण खूप त्यांच्या विरोधात होतं वगैरे. पण 3 वर्षांनी त्याच इंदिरा गांधी यांना पुन्हा लोकांनी निवडून दिलं. त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या 1980 मध्ये. 84 मध्ये त्यांची हत्या झाली वगैरे. राजीव गांधी यांना 1989 मध्ये लोकांनी हरवलं, बोफोर्स प्रकरण आलं, सगळं झालं वगैरे. पण त्याच राजीव गांधी यांच्या पक्षाला 91 मध्ये परत एकदा मॅन्डेट खूप मिळालं. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांचं वय इतकं आहे की आता 5 वर्षांनी पुढे परत त्यांचा इफेक्टिव्हनेस किती आहे काय माहीत नाही, किंवा पक्ष काय निर्णय घेईल की दुसरा फेस आणायचा नाही आणायचा हा पक्षाचा प्रश्न आहे. पण 5 वर्षांनी परत असं असू शकतं की अरे नरेंद्र मोदी बदललेत, त्यांनी खूप चांगलं काम 5 वर्षात केलंय आणि आता आपण परत त्यांना दिलं पाहिजे असंही होऊ शकतं. त्यामुळे कोणी निराश म्हणजे भाजपच्या समर्थकांनी सुद्धा निराश होऊ नये किंवा काही करू नये. बॅलन्स्ड आणि सत्याची परिस्थिती चित्र आपण इथे मांडतोय. सर, पण आता आपण जेव्हा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशबद्दल बोलतो तेव्हा स्पेसिफिकली उत्तर प्रदेशबद्दल मला असं विचारायचं आहे की अशी एक चर्चा चालू आहे की कुठंतरी ते योगी आदित्यनाथ विरुद्ध नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ इथून जर त्यांना जास्ती जागा देत असतील किंवा उत्तर प्रदेश त्यांना टेकू देत असेल खूप चांगल्या प्रकारे, तर योगी आदित्यनाथ यांना कुठंतरी कमकुवत केलं जाईल, अशा प्रकारची चर्चा चालू आहे की योगी आदित्यनाथ विरुद्ध नरेंद्र मोदी असा एक संघर्ष होता का उत्तर प्रदेशमध्ये? आपण तो संघर्ष होता का नव्हता ह्याच्याबद्दल उत्तर देताना ओव्हरऑल चित्र बघू काय आहे ते, म्हणजे त्याच्यातनं निष्कर्ष काढता येईल आपल्याला. तुम्ही मध्य प्रदेशमध्ये काय झालं बघा. शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशातली इलेक्शन जी विधानसभेची होती ती भाजपने जिंकली. ती जिंकल्यानंतर शिवराज सिंग चौहान यांना हटवण्यात आलं आणि दुसराच एक यंग कोणीतरी कोणाला माहीत नसलेला फेस मुख्यमंत्री म्हणून बसवण्यात आला. हाच प्रकार तुम्ही हरियाणामध्ये बघा, मनोहरलाल खट्टर यांच्या बाबतीत बघा. राजस्थान हाच प्रकार तुम्ही राजस्थानमध्ये बघा की जिथे वसुंधरा राजे यांच्यासारखं नेतृत्व आहे आणि सगळ्यांना ते ॲक्सेप्टेबल नेतृत्व आहे, वय, सिनियरिटी सगळ्या दृष्टीने, पण त्यांना बाजूला करण्यात आलं आणि कोणाला माहीत नसलेला एक फेस तिथे आला. इन्सिडेंटली राजस्थानमध्ये भाजपच्या जागा पडल्या यावेळी, म्हणजे 10-12 कमी झाल्या. तर हा जो पॅटर्न आहे तो जर लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये मग आपल्याला योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काय सुरू आहे त्याच्याबद्दल एक अँगल मिळतो. तो असा आहे
की यांना कुठल्याही राज्यामध्ये कोणीतरी मोठा नेता आहे किंवा तो स्थिरस्थावर आहे, त्याच्या 2 टर्म झाल्या, त्याला परत कंटिन्यू करू असं नको आहे, असा निष्कर्ष निघतो ना. म्हणजे तुम्ही जर मध्य प्रदेशात त्यांनी शिवराज सिंग बरोबर जे केलं बघितलं, राजस्थानमध्ये वसुंधरांचं केलं ते बघितलं, आणि अरविंद केजरीवाल यांनी हाच आरोप जाहीर सभेमध्ये दिल्लीमध्ये केला की यांना योगी आदित्यनाथ यांना हटवायचं आहे. आणि योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचं नेतृत्व, नेमके शहा का मोदी किंवा कोण हा भाग काही सेकंदासाठी आपण बाजूला ठेवू, पण दिल्लीचं नेतृत्व आणि योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये एक थोडं, ज्याला हिंदीमध्ये चांगला शब्द आहे रंजिश असं म्हणतात, ते सुरू आहे. तो उत्तर प्रदेश असल्यामुळे हिंदीत शब्द आपण कायम ठेवू, रंजिश है उधर. आणि ती काय आहे हे मला उत्तर प्रदेशातले मित्र सांगतात की त्याची अनेक उदाहरणं ते देतात, ते सगळे डिटेल्स द्यायला आपल्याला वेळ नाही. पण कुठेतरी हे थोडं आहे की हा नेता जो आहे तो फार मोठा झाला आहे, त्याचं फार हे चाललं आहे वगैरे. आणि अनेक फॅक्टरपैकी एक फॅक्टर उत्तर प्रदेशात तोही असेल, कारण तुम्ही ते भक्तांचे व्हिडिओ बघितले असतील सोशल मीडियावर, ज्याच्यामध्ये ते म्हणतायत की आप समझ रहे हैं हमारे बाबा का कुछ व्हॅल्यू ही नाही किंवा अशा अर्थाचं वगैरे, आणि हमने दिखा दिया क्या करना है वगैरे असं ते अर्थाचं आहे. तर याचा एक अँगल असा निघतो की होय, त्याच्यामध्ये थोडंसं यांचं इन फायटिंग ज्याला शब्द आपण वापरतो, अंतर्गत कलह हा यांच्यामध्ये काहीतरी आहे, आणि त्याचा परिणाम उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये अन्य कारणं पण आहेत. म्हणजे परवा आपण बोललो त्याप्रमाणे अखिलेश आणि राहुल यांनी एकत्र येणं किंवा मायावती यांची मतं सगळी अखिलेशकडे वळणं वगैरे हे फॅक्टर आहेत. पण एक फॅक्टर हा सुद्धा आहे की योगी आदित्यनाथ यांचं रिलेशन्स फार चांगले नाहीत आणि काहीतरी त्याच्यामध्ये थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचा फटका भाजपला तिथे बसला आहे असं एक मला वाटतं. आता इकडं आपण महाराष्ट्रात आलं तर तसंच काहीसं चित्र बघायला मिळालं की देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जसं आपण म्हटलो की प्रत्येक राज्यामध्ये जे कुठंतरी एकमुखी नेतृत्व, किंवा जसं एक देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, हे आपल्याकडे सुद्धा झालं होतं. पण आत्ता जे काही देवेंद्र फडणवीसांची ही वक्तव्य आहेत किंवा त्यांचा असं पराभवाचा स्वीकार करत राजीनामा देणं, या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? कारण याकडे एक असं म्हटलं जातंय की हाही एक डाव असू शकतो की सहानुभूती मिळवणं, ती इनकॅश करणं, ज्या पद्धतीनं पवार ठाकरेंना वगैरे मिळाली. तर यामागे तुम्हाला काय राजकारण दिसतं नक्की? मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षा नव्हती की इतक्या कमी जागा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या येतील. ते खूप कॉन्फिडंट होते, भाजपचं महाराष्ट्रातलं नेतृत्व कॉन्फिडंट होतं खूप, आणि आपण लगेच त्याच्यामध्ये इन्स्टंटली त्याच्यामध्ये काही डावपेच आहे का किंवा असं आहे का असं म्हणायला नको. कारण थोडं एक शॉकमध्ये माणूस जेव्हा असतो, कदाचित त्याची रिॲक्शन अशी येऊ शकते की मी जबाबदारी घेतोय आणि मी आता काय करू, तर मी हे सोडतोय, असं असू शकतं. पण हाही अँगल असू शकतो की एक म्हणजे धीरोदात्त नायक ही जी मराठी कादंबऱ्या किंवा मराठी साहित्यामधली पद्धत आहे की तो संकटाच्या वेळी किंवा काहीतरी दुर्घटना मोठी झाली आहे त्याच्यावेळी उभा राहतो, म्हणतो माझी जबाबदारी आहे, आणि तो एक काम कंपोज्ड ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तसं एक प्रेझेंट स्वतःला करतो. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सिनेमांमध्ये वगैरे सुद्धा तुम्ही हे बघता, आणि त्याच्यामध्ये थोडंसं ते असं असतंच की लोकांना एक आपण अपील असं द्यावं की लॉंग टर्ममध्ये त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी सिंपथी त्याच्यातनं निघावी. फॅक्टर असा आहे की जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 3-4 वर्ष झालं, तुम्ही चांगलं बघितलं आहे, मी पण बघितलं आहे, सगळ्यांनी बघितलं आहे, त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये नापसंती आहे. ज्या पद्धतीने पक्ष फोडणं हा तर भाग झालाच, पण सिम्बल काढून घेणं, म्हणजे तुम्ही शरद पवार यांनी स्वतः स्थापन केलेला पक्ष राष्ट्रवादी आहे आणि त्यांना घड्याळ हे चिन्ह गेली 20 वर्ष त्यांच्याकडे 25 वर्ष आहे, तर ते हयात असताना आणि ते संस्थापक असताना त्यांचं चिन्ह हे तुम्ही काढून अजित पवार यांच्याकडे कसं काय देता, हे मी निवडणूक आयोगाला प्रश्न माझा अजूनही आहे. की ठाकरे यांच्या बाबतीत मी समजू शकतो की बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली सेना आहे आणि बाळासाहेब ठाकरे आता हयात नाही आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांच्या खाली जे कोणी होते, उद्धव ठाकरे होते, एकनाथ शिंदे होते आणि कोण होते, सगळे नेते होते, त्यांच्यात डिस्प्यूट झाला. तर तुम्ही एक वेळ असं म्हणू शकता की आम्हाला असं वाटतं, अमुक अमुक बेसिसवर आम्हाला असं वाटतं की हे एकनाथ शिंदे यांना हे चिन्ह द्यावं. पण जेव्हा शरद पवार स्वतः हयात आहेत तेव्हा त्यांचं चिन्ह काढून तुम्ही अजित पवार यांना कसं देतात, हे मला वाटतं की महाराष्ट्राला आवडलं नाही, आणि त्याचा हा परिणाम कदाचित असू शकतो, पक्ष फोडणं वगैरे आणि बाकी सगळं जे झालं ते. पण हे सगळं जे घडलं महाराष्ट्रामध्ये ते देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं आहे असं तुम्हाला वाटतं का? हे सगळं जे काही महाराष्ट्रामध्ये झालं हे देवेंद्र फडणवीस यांचा ब्रेन त्याच्या मागे होता असं वाटतं? मला वाटत नाही. मला असं वाटतं की हे दिल्लीतून ठरलेलं आहे.
भाजपची आत्ताची कार्यपद्धती मी जवळून बघतोय, आपण सगळे बघतोय, आपण रोज त्याच्याबद्दल वाचतोय, सगळं करतोय. ऑल बिग डिसिजन्स हॅपन इन डेली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य आणि काटेकोर पद्धतीने करणारा शिस्तबद्ध नेते त्यांना वेगवेगळ्या राज्यामध्ये हवे आहेत. त्याच्यापैकी एक देवेंद्र फडणवीस आहेत. मला असं वाटतं की म्हणजे मी तुम्हाला माहिती देतो की 2014 नरेंद्र मोदी यांना प्रचंड मेजॉरिटी मिळाल्यानंतर शिवसेनेच्या एका राज्यसभा खासदारांनी, संजय राऊत नाही, तुम्हाला लगेच वाटेल संजय राऊत, दुसऱ्या एका राज्यसभा खासदारांनी मला अशी माहिती दिली की नरेंद्र मोदी यांनी 8व्या दिवशी निकालानंतर मीटिंग घेतली सगळ्या संसदीय दलाची आणि त्यांनी असं सांगितलं की आप अपने अपने राज्यों में जाइए और अब हमारा काम 100% भाजप करना है. ओके. म्हणजे 2014च्या मे मध्ये हा निकाल आला. जूनमध्ये नरेंद्र मोदी यांनी खासदारांची मीटिंग घेऊन सांगितलं की ते शिवसेना वगैरे हे सगळं आता आपल्याला कमी करायचं, आपलं 100% सगळीकडे पाहिजे. पंजाबमध्ये अकाली दलाला दूर करणं, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं पंख कापणं, हे सगळं त्याच्यातून आलेलं आहे. ही मला खात्रीशीर माहिती की अशी संसदीय मीटिंग 2014 झाली. त्याच्यापासून हे सगळं सुरू झालं. ऑक्टोबरमध्ये यांनी शिवसेनेबरोबरची युती विधानसभेला तोडली. एकनाथ खडसे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. ती एकनाथ खडसेंना सांगण्यात आलं दिल्लीहून की तुम्ही घ्या प्रेस कॉन्फरन्स आणि सांगा. म्हणजे हे सगळं झालं पुढे. त्याच्यामुळे हा जो अजेंडा आहे की दुसरे पक्ष आहेत त्यांना आपण कमी करू, आपलं 100% ठेवलं पाहिजे, त्याच्यासाठी जे काही करायचं ते राजकीय डावपेच असतात, ठीक आहे, प्रत्येक पक्ष करतो, पण हे दिल्लीतून ठरलेलं आहे. आणि ही स्ट्रॅटेजी सगळी जी 19मध्ये जे काही झालं त्याच्यानंतर जे काही 22मध्ये हे एकनाथ शिंदे यांना असं आपण करू वगैरे, हे सगळं दिल्लीतून ठरलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस बिईंग द लॉयल आणि कमिटेड डिसिप्लिन्ड सोल्जर ऑफ पार्टी असा त्यांचा रोल आहे. त्यांना ते जे वरनं सांगण्यात आलं ते त्यांनी केलेलं आहे. आज परिस्थिती अशी झाली की महाराष्ट्रात त्याच्याविरुद्ध जनतेमध्ये बॅकलॅश जर आला असेल आणि जनतेला हे आवडलं नाही की बाबा असं तुम्ही करताय आणि जनतेने समजा भाजपला कमी मतं दिली किंवा 9वर आणून ठेवलं त्यांना, त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकणं योग्य आहे का, असा प्रश्न मला पडतो. देवेंद्र फडणवीस यांची माझी काही वेळा भेट झाली, एकदा दोनदा हे झालं इंटरव्ह्यू वगैरे, पण मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल काही वाईट मतंही लोकांची असतील की ते असे अमुक करतात तमुक करतात, ठीक आहे, पण या बाबतीत मात्र मी असं म्हणेन की म्हणजे त्यांच्याबद्दल आरोप असे होतात की त्यांनी भाजपमध्ये इतर कुठल्या नेत्यांना फार वाढू दिलं नाही वगैरे, ते सगळे डिटेल्स तुम्हाला माहिती आहेत. पण ह्या बाबतीमध्ये तुम्ही पूर्ण जबाबदारी एका माणसावर कशी काय टाकू शकता, जेव्हा हे सगळं पूर्ण पक्षाने मिळून केलं आणि सगळा पक्ष त्यामध्ये कार्यरत होता. तर मला असं वाटतं की आज आता ते दिल्लीला जात आहेत, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न आहे, दिल्लीचा काय निर्णय होतो बघू आणि त्याच्यातनं पुढे जे काय व्हायचं ते होईल. नक्कीच सर, पण या सगळ्यामध्ये आणखी एक फॅक्टर महाराष्ट्रात खूप महत्त्वाचा ठरला, तो म्हणजे मनोज जरांगे यांनी जे काही आंदोलन उभं केलं होतं त्या मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट आपल्याला महाराष्ट्रात दिसला. आणि साधारणतः याच्यामध्ये विलन म्हणून देवेंद्र फडणवीस हे प्लेस झाले होते. ते स्वतःही मान्य करतात की ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप झाले. आणि आता आपण जर मराठवाड्याचा निकाल बघितला तर आपल्याला ते दिसतं की मराठवाड्यामध्ये फक्त संभाजीनगरची जागा असेल आणि आणखी एक जागा असेल, अशा 1 ते 2 जागांशिवाय त्यांना कुठेही यश मिळताना आपल्याला दिसत नाहीये. तर हे जे मराठा समाजापुढे देवेंद्र फडणवीसांचं विलन होणं असेल, ते किती इथं आपल्याला दिसलं की त्याचा किती तोटा झाला आणि देवेंद्र फडणवीसांना पर्सनली त्याचा किती लॉस झाला? चांगला प्रश्न आहे. तुमच्या गेल्या वेळच्या कार्यक्रमामध्ये आपण बीडबद्दल स्पेसिफिकली बोललो होतो आणि तुम्हाला हे आठवत असेल की मी म्हटलं की बीडमध्ये जास्त वोटिंग होणं आणि तिथे उदयनराजे यांना सभा घेण्यासाठी यांना आणावं लागणं हे इंडिकेशन चांगलं नाही, असं इथेच बसून मी तुमच्याशी 22 मेला बोललेलो होतो. आणि याचा फटका भाजपला बसू शकतो. आता अगदीच छोट्या मार्जिननी झालेला आहे, ठीक आहे, पण झालंय. पंकजा मुंडे यांचा पराभव होईल, विशेषतः धनंजय मुंडे आणि पंकजा सगळे एकत्र असताना होईल असं कोणाला वाटलेलं नव्हतं. मला असं क्लिअरली दिसते की त्याच्यामध्ये मराठा आरक्षण मुद्दा पूर्ण मराठवाड्यामध्ये चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा काय रोल कसा आहे काय वगैरे, तर तो थोडासा आपल्याकडच्या ज्या सामाजिक काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये कुठला नेता कुठल्या समाजातला आहे याच्यावरनं ज्या काही गोष्टी होतात त्याचाही थोडा भाग आहे. काही भाग देवेंद्र फडणवीस यांची स्ट्रॅटेजी चुकली किंवा त्यांनी जे काही पंकजा मुंडे यांच्या बाबतीत असेल, बाकीच्या नेत्यांच्या बाबतीत असेल, विनोद तावडे यांच्या बाबतीत असेल, बाकी कोणाच्या बाबतीत असेल, त्यांनी जे काही डावपेच महाराष्ट्रामध्ये जे काही केले गेल्या 5, 7, 10 वर्षामध्ये, त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक थोडासा दोष दिला जातोय. विशेषतः मराठा समाजाचा रोष त्यांच्यावर आहे, कारण हे ज्या पद्धतीने मराठा रिझर्वेशनचा प्रश्न हँडल केला गेला ते लोकांना आवडलेलं नाही. त्याच्याबद्दल मला काही त्यांना कव्हर करायचं किंवा त्यांना झाकायचं असं काही नाही. तो जो दोष त्यांना द्यावा लागत असेल आपल्याला,
आणि त्यांचं वागणं योग्य नव्हतं किंवा त्यांनी घेतलेले काही निर्णय अगदी चुकीचे होते वगैरे असं वाटत असेल लोकांना, तर त्याचा दोष त्यांनी स्वीकारला पाहिजे आणि त्याच्याबद्दल जी काही राजकीय किंमत असते ती त्यांनाही मोजावी. तशी त्यांनी मोजली असं दिसतंय. म्हणजे त्यांना जो काही फटका बसलाय. कारण शेवटी हे बघा की भाजपच्या सध्याच्या स्टाईलमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ओव्हरऑल BJP स्ट्रॅटेजी आणि BJP इलेक्शन कॅम्पेनचा कॅप्टन कोण होतं, तर त्याच्यात काही वादच नाही की ते देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे तुमची टीम जेव्हा मॅच हरते आणि ती सुद्धा इतक्या मोठ्या फरकाने हरते, तेव्हा IPL मध्ये कसं असतं, ती मॅच संपल्यानंतर हरलेली मॅच जी असते ना, त्याच्याबद्दल टीव्हीवर शेवटी जे बोलतात दोन्ही बाजूचे, त्याच्यामध्ये हरलेली मॅच असते त्यात बोलायला कॅप्टन येतो. हे तुम्ही बघितलं असेल. जिंकलेली मॅच जी असते त्याच्यामध्ये ज्यांनी चांगली बॉलिंग केलेली आहे, ज्यांनी 50 रन मारलेले आहेत, 100 मारले आहेत, त्याला पाठवलं जातं. पण समजा मुंबई इंडियन्स एखादी मॅच हरली तर त्याच्यानंतर टीव्हीवर बोलायला रोहित शर्मा येतो आणि म्हणतो की आमच्याकडे, किंवा आता कोण हार्दिक पांड्या असेल तो येतो. तर ती पद्धत आहे ओव्हरऑल जगामध्ये की लॉस जर झालेला असेल तर आपण यावं आणि त्याचं हे घ्यावं. त्याच पद्धतीने मराठा आरक्षण ह्या विषयावर स्ट्रॅटेजी म्हणून काही चुका झाल्या, धोरण म्हणून काही चुका झाल्या, निर्णय वेळेत झाले नाही झाले किंवा कोर्टाचे काही हे असतील त्याच्यामध्ये जे काही झालं, त्याच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी मला वाटतं एक हे दिलं पाहिजे, देतील स्पष्टीकरण की ह्या गोष्टी झाल्या, आम्ही अमुक करू, सुधारणा करू, काय करू वगैरे वगैरे. पण थोडासा त्याच्यामध्ये आपल्याकडे समाजाचं जे दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये समाजाचं जातीय एक पोलरायझेशन जे झालं आहे त्याच्यातलाही भाग थोडा आहे. ते लवकर संपावं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, OBC समाजाचं आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला मिळावं. राहुल गांधी यांनी असं म्हटलं की आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवू, असं काही सोल्युशन होत असेल ते मिळावं. आणि मुख्य माझा मुद्दा एवढाच आहे की महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने जातीय तेढ कमी व्हावी समाजामध्ये. आपण पत्रकार म्हणून हे म्हटलं पाहिजे की कोणी असतील, आपण बाहेर कुठे गेलो, कोणाशी बिझनेस करतोय, आपल्या मनामध्ये हा विचार आला नाही पाहिजे की हा माणूस कोणत्या जातीचा आहे, असं नाही आहे. बरोबर. तर ते महाराष्ट्र पुरोगामी विचाराचं आहे. आपण त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. जसा महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टर हा निर्णायक ठरला, तसा दुसरा फॅक्टर होता तो निर्णायक ठरेल असं त्यांचं म्हणणं होतं. तो म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा. आपण काही वेळापूर्वी उत्तर प्रदेशबद्दल पण बोलत होतो, जिथं सुद्धा मायावतींचा फॅक्टर निर्णायक ठरेल असं म्हटलं जात होतं. पण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये दलित समाजाचं नेतृत्व करणाऱ्या या दोन्ही प्रमुख नेत्यांना अपयश आल्याचं दिसतंय. म्हणजे महाराष्ट्रात सांगायचं तर जवळपास जितक्या जागांवरती उमेदवार उभे केले होते आंबेडकरांनी, त्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं. म्हणजे पुण्यासारख्या शहरातनं वसंत मोरेंनी मनसेतनं ते वंचितमध्ये गेले, त्यांचंही डिपॉझिट जप्त झाले. तर या दोन्ही राज्यांमध्ये हे दोन्ही फॅक्टर का यावेळेस आपल्याला तितके प्रभावी दिसले नाहीत? हो, व्हेरी गुड ऑब्झर्वेशन अँड क्वेश्चन बोथ. म्हणजे कसं आहे की एका पॉईंटला कुठल्याही समाजाला, कुठल्याही समाज घटकाला, जनतेला, लोकांना हे लक्षात येतं की आपण एकदा एखादी गोष्ट केली, दोनदा केली, पण त्यातनं आपल्याला काही बेनिफिट मिळतोय का नाही मिळतोय, आणि आपण हे जे करतोय त्याचा दुसऱ्याच कोणाला तरी बेनिफिट मिळतोय का, किंवा त्याचा आपला कोणी वापर करतोय का. तर तुम्ही MIMच्या बाबतीत बघा, उत्तर प्रदेशामध्ये मायावतींच्या बाबतीत बघा, किंवा महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या बाबतीत बघा, जनतेमध्ये हे रिअलायझेशन झालं आहे असं मला वाटतं की आपण ह्यांना मत देतोय ते डायरेक्टली भाजपला मदत होते आहे. आपलं मत डिव्हाइड होतं आहे. आपण पुरोगामी विचाराचे जर असलो, आपल्याला जर वाटत असेल की एक भाजप ज्या पद्धतीचं एक रचना आणू पाहतंय, ती रचना आपल्याला मान्य नाही आहे आणि आपला त्याला विरोध आहे, तर आपण भाजपला कोणीतरी टीका करतं स्टेजवर उभं राहून आणि तो आपल्या समाजाचा आहे म्हणून त्याला मत देणं, असदुद्दीन ओवैसी असोत किंवा आणि कोणी असोत, त्याच्यामुळे म्हणजे आपला जो कॉज आहे, आपल्याला जे हवं आहे राजकीय दृष्टीने, ते होत नाही आहे. बरोबर. आणि जे भाजपच्या विरोधात उभे आहेत, काँग्रेस असेल, महाविकास आघाडी असेल, त्यांना त्याचा काही लाभ होत नाही आणि दुसऱ्याच कोणाला तरी लाभ होतोय. ज्यांना लाभ त्याचा आपल्या मतांचा होतोय ते सत्तेवर येत नाही आहेत, त्यामुळे आपल्यासाठी त्याचा काही उपयोग नाही. हे रिअलायझेशन महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय, शेड्यूल ट्राईब समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये, अल्पसंख्याक समाजामध्ये आलेलं आहे. आणि तुमच्या बरोबर 22 मेला बोलत असताना मी हे तुम्हाला सांगितलं होतं की मुंबईमध्ये, भिवंडीमध्ये, कल्याणमध्ये, मिरजमध्ये, कुठेही तुम्ही बघा, मुस्लिम समाजामध्ये सरळ असं आहे की उद्धव साहेब के हम साथ में, हे मी तिथे त्यावेळी वाक्य वापरलं होतं. याचा सरळ अर्थ की आम्ही MIM बरोबर नाही आहोत. हे सगळं MIMला जात होतं वोटिंग.
भायखळ्यामधनं MIMचे आमदार निवडून येतात आले आहेत. म्हणजे पूर्वी जे समाजवादी पक्षाचे सोहेल लोखंडवाला आणि नवाब मलिक यायचे अगदी पूर्वी 95 वगैरेच्या काळात, तर ती जागा MIMने घेतली आहे. पण यांना सगळ्यांना लक्षात आलं की MIMला मत म्हणजे एखादा आमदार येतो आणि त्याचा पुढे काही उपयोग होत नाही, त्यापेक्षा आपण उद्धव यांना देऊ, उद्धव यांचे एवढे आकडा आहे त्याच्यामध्ये आपले ते मागे उभे राहत आहेत. आता अशी परिस्थिती झाल्यामुळे हा एक पॅराडाईम शिफ्ट झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला स्वतःची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी त्यातनं बदलावी थोडी लागेल. याचं कारण उत्तर प्रदेशामध्ये व्होट डिव्हिजन होणं, म्हणजे मुस्लिम समाजाची मतं उत्तर प्रदेशात खूप जास्त आहेत, 18% वगैरे मला वाटतं आहेत. तर त्या इतकी ती सगळी मतं ही डिवाईड होऊन त्यातली काही MIMला जाणं, ह्याच्यामुळेच भाजपचा तिथे खूप जास्त फायदा गेली अनेक वर्ष होत आला. आता असं झालं की ती सगळी मतं अखिलेश किंवा राहुल यांच्याकडे वळत आहेत. तर ते जर सुरू राहिलं तर उत्तर प्रदेशात भाजप खाली खालीच जाऊ शकतंय. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे की उद्धव यांच्या मागे किंवा राहुल गांधी यांच्या मागे किंवा काँग्रेसच्या मागे ते उभे आहेत. महाराष्ट्रामध्ये कोणी इमॅजिन केलं नव्हतं की म्हणजे तुम्हाला जर मी मार्च महिन्यात इथे आलो असतो आणि सांगितलं असतं की काँग्रेसला 13 जागा मिळतील महाराष्ट्रामध्ये. हे काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा, त्यांना म्हणजे इतक्या नेत्यांशी बोललो पण कोणालाच असं वाटलं होतं की सिंगल डिजिटच्या पुढे आपण जाऊ म्हणून. तर राहुल गांधी यांच्या काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये अशोक चव्हाण सोडून गेले, अमुक सोडून गेले, अशा परिस्थितीमध्ये 13 जागा लोकसभेला मिळतील असं मी मार्च महिन्यात इथे बसून म्हटलं असतं तर तुम्ही मला सांगितलं म्हणाल असतात की हा माणूस बहुतेक वेडा झालेला आहे, याला काही कळत नाही. ही का आली आहेत, ह्या का जागा आली आहेत तुम्ही विचार करा. मी तुम्हाला उत्तर सांगतो. ह्या अशासाठी आलेल्या आहेत कारण काँग्रेसची ट्रॅडिशनल वोटरशिप ही दलित मुस्लिम आहे मुख्यतः. बरोबर. भाजपची आता गेल्या 10-15 वर्षामध्ये OBC आहे. दुर्दैवाने आपल्याला हे जातीच्या आणि धर्माच्या आधारावर बोलावं लागतं, पण ती ग्राउंड रियालिटी आहे, तर आपण काय त्याच्यावर करू शकत नाही, ते सत्य आहे. भाजपची मुख्यतः OBC हे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मराठा आहे. आता ते मराठा म्हणजे शरद पवारांच्या मागे पूर्ण महाराष्ट्रातलं मराठा असं सगळं हे आहे. तर भाजपनी तो माधव फॉर्म्युला वगैरे करून OBC सगळं हे बांधलंय, तर OBC आहेत. आणि काँग्रेसकडे उरले दलित आणि मुस्लिम मुख्यतः. आता शहरी वर्गामध्ये काही ब्राह्मण सुद्धा पुरोगामी विचाराचे काँग्रेसला मतं देतात, बाकी सगळं आहे, तो सगळं बाजूला ठेवा. म्हणजे ओव्हरऑल मोठा पिक्चर मी तुम्हाला सांगतोय. तर त्यामध्ये ही दलित मुस्लिम व्होट्स ही डिव्हाइड न होणे, ही आयदर प्रकाश आंबेडकर किंवा MIMकडे न जाणे, ह्याच्यामुळे काँग्रेसला 13 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा आणि उत्तर प्रदेशचा धडा हा आहे सगळ्या पक्षांसाठी की दलित आणि मुस्लिम व्होट्स तुम्ही डिवाइड करून ती छोट्या कुठल्या तरी पक्षाकडे वळवा, म्हणजे काँग्रेसला डॅमेज होईल. हे यापुढे चालणार नाही, कारण त्या समाजामध्ये हे रिअलायझेशन आलेलं आहे की आपल्या हिताचं रक्षण करणारे पाहिजेत आणि ते सत्तेत आले किंवा सत्तेच्या जवळ आले, मुख्य विरोधी पक्ष म्हणून जरी राहिले, आवाज उठवू शकले तर आपल्यासाठी चांगलं आहे. हा एक पॅराडाईम शिफ्ट किंवा फार मोठा एक या निवडणुकीचा धडा आपल्याला दिसतोय. नक्कीच सर, जसं आता तुम्ही बोलताना पण म्हणालात की ज्या पद्धतीनं अखिलेश यादव असतील, उत्तर प्रदेशमध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी त्यांची राहिलेली आहे. साधारणतः आपल्याला एक पॅटर्न बघायला मिळाला जागा वाटपात इंडिया अलायन्समध्ये की कुठंतरी काँग्रेसनं यावेळी एक पाऊल मागे सरकत प्रादेशिक पक्षांना जास्त महत्त्व दिलं. तिथल्या प्रादेशिक पक्षांना, म्हणजे महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं तर सांगलीची इतकी हक्काची जागा होती, पण उद्धव ठाकरेंच्या हट्टापायी ती जागा त्यांना दिली. कारण माझं असं सोर्सेसने असं सांगितलं होतं की कुठंतरी त्या एका जागेमुळं, आपल्या हट्टामुळे जर उद्धव ठाकरे बाजूला झाले किंवा इंडिया अलायन्समध्ये गडबड झाली तर ते व्हायला नको, म्हणून ते एक पाऊल मागे आले. पण अशा पद्धतीची काँग्रेस तुम्ही याच्या आधी कधी बघितली होती का? आणि हा जो काँग्रेसचा पॅटर्न होता तो त्यांना यशाच्या जवळ घेऊन जाणारा ठरला, तर हे कसं एकंदर वर्कआउट झालं? हो, 2009च्या निवडणुकीच्या आधी CNN IBN चॅनलला मी मुंबईला ब्युरो चीफ होतो, त्याच्यामध्ये मी शरद पवार यांचा एक तासाचा इंटरव्ह्यू घेतला होता. 1 तासाची डॉक्युमेंटरी शरद पवारांचं करिअर याच्यावर केली होती. त्याच्यामध्ये 20-25 मिनिटाचा इंटरव्ह्यू होता. 40 मिनिटं ते बोलले, आम्ही एडिट करून 20 मिनिटं त्यामध्ये टाकलं. त्याच्यामध्ये शरद पवारांनी सांगितलेलं एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती तुम्हाला आत्ता सांगतो मी. त्यावेळी ते असं म्हणाले होते की काँग्रेस पक्षाची गेली 40 वर्षाची परंपरा अशी आहे की त्यांना पूर्ण कंट्रोल दिल्लीमध्ये ठेवायचा आहे, तोही फक्त इंदिरा गांधी यांच्या काळापासून. म्हणजे इंदिरा गांधी यांना स्वतःकडे ठेवायचा किंवा आपले जे काही 4-5 लोक असतील, अहमद पटेल किंवा इतर, त्यांच्या सगळ्यांच्या मिळून आपलं जे काही टेबल आहे आपलं त्याच्यावर 4 बसणारे लोक आहेत त्यांच्याकडे ठेवायचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अब्दुल रहमान अंतुले, AR अंतुले यांच्यासारख्यांना मुख्यमंत्री करणं किंवा तमिळनाडूमध्ये आपला कोणी जो असेल माणूस त्याला मुख्यमंत्री करणं,
जो लोकप्रिय म्हणजे आमदारांचा मेजॉरिटी पाठिंबा ज्या व्यक्तीला आहे त्याला समहाव साईडलाईन करायचं आणि आपला कोणीतरी पपेट ज्याला म्हणतो आपण ओव्हर पॉवर नाही झाला त्याला हे ठेवायचं. तर पवार साहेब त्यावेळी असं म्हणाले की हे अशासाठी आहे की आपण पक्षावर पूर्ण डॉमिनेट राहिलं पाहिजे आणि राज्यामधून जर नेतृत्व वाढत वाढत गेलं एखादं तर ते उद्या आपल्याला चॅलेंज होऊ शकतो. त्याच्यामुळे आपणच ते सगळं ठेवायचं. ही पद्धत इंदिरा गांधींनी चालू ठेवली, सुरू केली, राजीव गांधींनी सुद्धा ती चालू ठेवली आणि त्यामुळे महाराष्ट्रातही तुम्ही बघाल, बाकीच्या राज्यांमध्ये बघाल, त्यांच्या मर्जीतले माणसं मुख्यमंत्री असं होतं. तर आता असं दिसतंय की राहुल गांधी यांच्या काळामध्ये हे सगळं बदललेलं आहे. राहुल गांधी यांच्याबरोबर जे 2-3 मोठे ॲडवायझर आहेत ज्यांच्या मतानुसार ते चालतात, त्याच्यामध्ये जयराम रमेश आहेत, स्वतः पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत, के.सी. वेणुगोपाल आहेत आणि आणखी 2-3 लोक आहेत. त्यांना हे रिअलायझेशन झालंय की ममता बॅनर्जी ओरिजिनली काँग्रेस पक्षात होत्या, पण आता तुम्हाला मी जे सांगितलं, शरद पवारांनी सांगितलेली गोष्ट की ही पॉलिसी अशी आहे की राज्यातलं नेतृत्व वाढू द्यायचं नाही, त्याच्या पायी ममता बॅनर्जी बाहेर पडल्या आणि त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि त्या एवढी वर्ष मोठ्या झाल्या आणि एवढी वर्ष सत्तेमध्ये आहेत. हीच गोष्ट शरद पवारांच्या बाबतीत झाली, त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. तर त्यावेळी पवार असं म्हणत होते की भारतामध्ये रिजनल पार्टीज तयार होणं आणि त्या वाढणं हे कशामुळे झालं, तर हे गांधी फॅमिलीचं हे जे तंत्र होतं की आपल्याच हाती सगळं ठेवायचं आणि राज्यातला लोकप्रिय बहुसंख्य आमदारांचा नेता जो आहे त्याला वाढू द्यायचं नाही, त्यामुळे झालं. आता तुमच्या प्रश्नाकडे मी येतो, तो म्हणजे बॅकग्राऊंड ह्यासाठी दिली की आता ह्यांना हे कळलंय की असं करून करून आपण स्वतःचा डॅमेज करून घेतला. उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष संपल्यात जमा झाला, तिथे नेतृत्व वाढू दिलं नाही म्हणून. महाराष्ट्रातही तो जवळपास संपल्यात जमा झाला होता. तामिळनाडूमध्ये तो पक्ष संपण्यात जमा झाला, म्हणजे तिथे लोकल पक्ष आले, DMK वगैरे सगळं. हेच बंगालमध्ये झालं. आत्ता कुठेतरी त्यांना हे रिअलायझेशन येतं आहे की लॉंग टर्मचा विचार केला तर आपण 1-2 पावलं आता मागे घेऊ, 4 पावलं मागे घेऊ, जे काय असेल ते करू. समाजवादी पक्ष आपल्याबरोबर घेऊ, त्याला एवढ्या जागा देऊ, आपण थोडी बॅकसीट घेऊ. हेच महाराष्ट्रात त्यांनी केलं. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बसणं, हे करणं वगैरे वगैरे, आणि दॅट हॅज गिव्हन रिझल्ट्स. तर ही स्ट्रॅटेजी मला वाटतं हे जे कोर टीम आहे काँग्रेसची त्यांना ते लक्षात आलं आहे की कर्नाटकामध्ये ठीक आहे आपण एकटे लढतोय, आपण विरुद्ध भाजप अशी लढाई आहे. मध्य प्रदेशात ठीक आहे आपण एकटे लढतोय, आपण विरुद्ध भाजप अशी लढाई आहे. पण जिथे जिथे रिजनल पक्ष स्ट्रॉंग आहेत, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आहे, महाराष्ट्रात NCP आणि शिवसेना आहे, बंगालमध्ये आणि बंगालमध्ये त्यांनी केला नाही यावेळी, पण ठीक आहे. पण अशा ठिकाणी आपण अलायन्स करू आणि त्या अलायन्सचा हा फायदा झालेला आहे. ओरिजिनली तुम्हाला मी सांगतो 2004 मध्ये प्रणव मुखर्जी यांनी ही आयडिया सोनिया गांधी यांना दिली होती की जे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स NDA नावाचं अनेक पक्षांचं एक फॉर्मेशन बनवलं आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हरून अटल बिहारी वाजपेयी यांना 99 साली सत्ता मिळाली आणि त्यांचं ते गव्हर्नमेंट झालं. त्याच्यामध्ये इतर अनेक होते. मग त्यांनी कन्व्हिनर म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांना घेतलं, जे की डाव्या विचारांचे होते, पण त्यांनाही घेतलं. इतर अनेकांना घेतलं, ममता पण होत्या त्याच्यामध्ये, इतर बरेच लोक होते. पण ते त्यांचं 4 वर्ष सरकार 5 वर्ष चाललं. प्रमोद महाजन त्यावेळी प्राईम मिनिस्टर्स ऑफिस चालवायचे जवळजवळ, त्यांच्याशी आमचा संपर्क होता बऱ्यापैकी, आणि ते मग पुढे ते सरकार गेलं. पण ती आयडिया प्रणव मुखर्जी यांनी सोनिया गांधी यांना 2004 मध्ये सांगितली की आपण सुद्धा असं एक अलायन्स करू. मग त्यांनी झारखंडला मुक्ती मोर्चाला घेतलं, शरद पवारांना घेतलं, बाकी सगळ्यांना घेतलं. असं करून त्यांनी 2004 मध्ये मनमोहन सिंगला बसवलं प्राईम मिनिस्टर म्हणून. मनमोहन सिंग आले आणि सत्ता काँग्रेसची आली. हाच फॉर्म्युला परत आता राहुल गांधी यांना लक्षात आलं की आपण केला पाहिजे, आपण अखिलेश यांना बरोबर घेतलं पाहिजे. सो बिगर पिक्चर फॉर युअर व्ह्युअर्स, म्हणजे महत्त्वाचा पॉईंट की इंडिया हॅज एंटर्ड अगेन पॉलिटिक्स ऑफ अलायन्सेस. यापुढे तुम्ही बघाल हे पॉलिटिक्स ऑफ अलायन्सेस झालं. आता एक नरेंद्र मोदी आहेत, त्यांचा एक भारतीय जनता पक्ष आहे, त्याला 300 जागा मिळालेल्या आहेत आणि ते त्यांच्या नेतृत्वाखाली एक एकाधिकारशाही किंवा एक पक्षाचा अंमल आहे. हे तुम्हाला पुढची 5, 10, 15 वर्ष दिसणार नाही. हे माझं प्रेडिक्शन आहे. आय मे लॉंग टर्ममध्ये आय मे गो रॉंग, पण सांगतोय तुम्हाला की हे दोन्ही बाजूंना लक्षात आलं की आता हे अलायन्सचं पॉलिटिक्स आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तसं केलंय आणि हाच भाग मगाशी आपण बोललो होता की नरेंद्र मोदी यांनाही ते लक्षात आलंय की आपण नितीश कुमारना घेतलं पाहिजे, यांना घेतलं पाहिजे, त्यांना घेतलं पाहिजे. आणि 100% भाजप ही जी ओरिजिनल आयडिया त्यांनी 2014च्या विजयानंतर काढली होती ती त्यांना आता गुंडाळून बाजूला ठेवावी लागणार आहे.
हे क्लिअर आहे. पण आता जसं तुमच्या बोलण्यात पण उल्लेख आला की सुरुवात जी होती कुठेतरी एकाधिकारशाहीची किंवा एक सेंटर ऑफ पॉवर सगळं आपल्याकडे असावं ती काँग्रेसपासूनच झाली आणि हे सतत भाजपने पण बिंबवण्याचा प्रयत्न केला की तिथे सगळं दरबारी राजकारण चालतं आणि तेच भाजपने अडॅप्ट केलं कुठेतरी. पण या दोन्ही सिस्टीमला आता इंडियन जो वोटर आहे तो या दोन्ही सिस्टीमला कंटाळला असं तुम्हाला दिसतं का की दोघांनाही तो चान्स दिला पण आता आम्हाला सगळ्यांचं एकत्रितपणे. एक्सलंट ऑब्झर्वेशन. म्हणजे मला वाटतं मला प्रश्न विचारत असताना तुम्हीच त्याचं उत्तरही देत आहात. म्हणजे तुम्ही माझ्या जागेवर ॲक्च्युली बसू शकला असतात अशी परिस्थिती आहे. पण म्हणजे दॅट वॉज ऑन अ लाईटर नोट, ते ठीक आहे. पण प्रश्न असा आहे की भारतीय मतदार हा मॅच्युअर आहे आणि तो सगळ्या गोष्टी टेस्ट करून बघत असतो. आणि भाजपचं नॅरेटिव्ह असं होतं की तुम्ही या सगळ्या UPAच्या कडबोळ्याला कंटाळा आहात का. बरोबर. 14ला की त्याच्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे. DMK म्हणतं आम्ही अमुक होऊ देणार नाही, डावे पक्ष म्हणतात आम्ही अमुक होऊ देणार नाही, डावे पण होते ना त्यावेळी. मग कोणीतरी आणि म्हणतं की हे नका करू ते नका करू आणि काही निर्णयच होत नाही. आणि मनमोहन सिंग हे स्ट्रॉंग नाही आहेत. म्हणजे त्यांचं पर्सनॅलिटी ओव्हरऑल ते जरी विद्वान असले तरी त्यांची ओव्हरऑल पर्सनॅलिटी ही अशी 56 इंचवाली नाही. म्हणजे ते अगदीच मवाळ स्वभावाचे असे नेते होते. उत्तम पद्धतीने त्यांनी सरकार जरी आणि इकॉनॉमी चालवली होती पण तरी त्यांचं एक पॉलिटिकल वाईज ते वीक होते तसे. तर भाजपचा पूर्ण प्रचाराचा अजेंडाच हा होता की हे वीक गव्हर्नमेंट आहे, वीक प्राईम मिनिस्टर आहे आणि याचं कारण असं आहे की हे 12, 14, 15 पक्षांचं सगळं आहे आणि ते काही चालणार नाही. तर 10 वर्षापूर्वी या देशातल्या मतदारांनी तुमचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल ते मॉडेल ट्राय केलं की ठीक आहे आपण UPAचं हे सगळं कडबोळ असलेलं सरकार आपण आणलं, ते 10 वर्ष चाललं, इकॉनॉमी चांगली चालली पण बाकी अनेक प्रॉब्लेम्स आहेत, अमुक आहे तमुक आहे वगैरे वगैरे. आता आपण असं करू की एक स्ट्रॉंग नेता या देशाला पाहिजे आणि एक नेता तो असा दिसायला एकदम हे वगैरे तो चालतो, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचं हे भाषण बिषण सगळे स्किल्स आणि असं एक इमेज तयार करण्यात आलं की हा माणूस आहे ज्याने गुजरातमध्ये विकासाचं मॉडेल आणलं, अमुक आणलं, हेच आम्ही आता करू. त्याच्यावर विश्वास ठेवून भारतीय मतदारांनी पूर्ण मेजॉरिटी त्यांना दिली किंवा जवळपास पूर्ण दिली. आणि त्यांचं सरकार आता 10 वर्ष आपण बघितलं. मधल्या गोष्टी सोडून देऊ, जे काय झालं ते डिटेल आता बोलण्याची गरज नाही. आज परिस्थिती अशी आली असं मला वाटतं की दॅट मॉडेल इज नॉट वर्किंग. एक मोठा स्ट्रॉंग नेता असणं, त्याच्या हातात सगळं असणं, एकाच पक्षाचं सगळं 300 जागा आणि असणं हे नाही चालत आहे. हे लोकांना लक्षात आलेलं आहे. महाराष्ट्रात लक्षात आलं आहे, उत्तर प्रदेशात लक्षात आलं आहे, तामिळनाडूमध्ये लक्षात आलं आहे जिथे भाजपला 1 जागा मिळाली आहे फक्त तामिळनाडूमध्ये. दक्षिण भारतात भाजपला काही विशेष म्हणजे ओडिसा तुम्ही दक्षिण धराल काय धराल, पूर्व आहे ॲक्च्युली, ते सोडलं तर बाकी कुठे काही नाही आहे. तेलंगणामध्ये थोडं आहे, हां केरळमध्ये एक आहे, तेलंगणामध्ये काही ठीक आहे. पण दक्षिण भारत तर आहेच, पण उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र सगळीकडे लोकांनी ठरवलं की एक स्ट्रॉंग नेता बिता हे काही नाही होत आहे वर्क आणि ते काही त्याचा उपयोग नाही. त्यामुळे परवा कपिल सिबल यांनी यूट्यूबवर त्यांचा एक चांगला चॅनल आहे त्याच्यावर चर्चा ठेवली होती की कोॲलिशन एरा, कोॲलिशन पॉलिटिक्स, कोॲलिशन गव्हर्नमेंट हे देशासाठी चांगलंच असतं असं तुम्हाला वाटत नाही का. त्या चर्चेमध्ये त्यांनी सीताराम येचुरी आणि मध्य प्रदेशचे काँग्रेसचे नेते, नाव काय त्यांचं, मध्य प्रदेशचे काँग्रेसमधले माजी मुख्यमंत्री नेते, त्यांना बोलवलं होतं. तर त्या तिघांचा निष्कर्ष असा होता की कोॲलिशन पॉलिटिक्समध्ये कदाचित जनतेचं जास्त भलं होतं आहे. महागाई कंट्रोलमध्ये राहते, प्रेशर असतं वेगळ्या पक्षांचं की असं करू नका, हे योग्य नाही ते योग्य नाही. सिंगल लार्जेस्ट म्हणजे एका पक्षाचं आणि एका स्ट्रॉंग नेत्याचं सरकार अशी जर परिस्थिती असली तर त्याच्यामध्ये असं होतं की तो नेता जर चुकला काही निर्णय त्याचे, आणि चुकत गेलेले आहेत यांचे अनेक निर्णय, आपल्याला माहिती आहेत, आता सगळे इथे बोलायला नको, त्याचा इतका डॅमेज होतो देशाला. आणि विशेषतः कन्सल्टेशन त्याच्यामध्ये जर होत नसेल, मला एक गोष्ट अमुक करायची आहे तर तिथे 4 लोक बसले तर ते विद्वान आहेत, अनुभवी आहेत, ते म्हणतात की याच्यामध्ये थोडा असा बदल करा, अमुक करा, हे करा, हे दॅट वर्क्स, त्याचा उपयोग होतो, देशाला उपयोग होतो, जनतेला उपयोग होतो. त्यावेळी तो एक नेता ठरवतोय आपण असं करू आणि त्याच्यामध्ये डॅमेज होतोय प्रचंड, आणि नंतर ती एकाधिकारशाही असल्यामुळे कोणी काही ऐकूनच घ्यायला तयार नसतं. स्ट्रक्चर असं बनलेलं आहे की त्याच्यामध्ये कोणाचं आवाज करण्याची किंवा प्रश्न विचारण्याची हिंमतच नाही, किंवा अमुक गोष्ट चुकली किंवा असं काही म्हणण्याची हिंमत नाही. जे काही ठरवलं जाईल ते बरोबरच आहे, अमुक आहे वगैरे. त्याचा फटका मला असं वाटतं की या सगळ्या गव्हर्नमेंटला आत्ता बसलेला आहे. कारण लोकांचे जे ग्राउंड रिॲलिटीवर हाल आहेत ते आपण बघतोय. आणि गेल्या चर्चेमध्ये आपण ते बोललो की तुम्ही रिक्षावाल्याशी बोला, मी म्हटलं होतं तुम्हाला, आपण सगळे ठीक आहे, आपण अशा ह्याच्यात असतो की आपल्याला ते बेनिफिट सगळे यांच्या योजनांचे मिळतात,
शेतकऱ्यांना काही प्रमाणात मिळत आहेत, पण तुम्ही बघा ना केवढी शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत. मी तुम्हाला एक चित्र दाखवलं होतं पंजाबपासून तेलंगणापर्यंत, आणि मी तुम्हाला असं म्हटलं होतं की नाराज वर्ग हा शेतकरी वर्ग आहे आणि तो येणार आहे बाहेर. बरोबर. तर हे 303 वरून 240 पर्यंत खाली जो ड्रॉप झाला आहे तर तेच झालेलं आहे जे मी म्हटलं होतं. आणि ते का झालं आहे त्याची कारणं ही आहेत, कारण तुम्ही ऐकायला तयार नाही. म्हणजे तुम्ही वन वे डायलॉग आणि वन वे मला जे वाटतं आणि मी कसं चांगलं केलं आहे आणि अमुक आहे, आणि तुमच्याकडे अशी एक टीम आहे की जी पूर्ण मीडियावर किंवा सगळ्यावर त्यांनी इन्फ्लुएन्स केलेलं आहे, आणि मीडियासुद्धा तुम्हाला हे कसं चांगलं आहे, वा 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 किती छान वगैरे असं नॅशनल मीडिया करतं आहे. गेली म्हणजे चिअर लीडर्स जे काय असतात ग्राउंडमध्ये त्या टाईपचं आहे की तुम्ही उत्तमच काम करते, किती ग्रेट किती ग्रेट, आणि विरोधकांवरच टीका. म्हणजे जो टी व्हीचा एक बेसिक हे असतं, काय म्हणतात त्याला, गुण असतो किंवा एक गरज असते टी व्ही माध्यमाची, की तुम्ही चिडलं पाहिजे, ओरडलं पाहिजे, तर तुम्हाला तुमच्याकडे लोक बघतात. हा एक फॉक्स टी व्हीपासून अमेरिकेपासून सगळीकडे फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला चिडायचं तर आहे, म्हणजे ओरडायचं तर आहे, पण तुम्ही कोणावर चिडायचं? मग तुम्ही राहुल गांधीला शिव्या द्या रोज, की ममता बॅनर्जीला शिव्या द्या रोज. असं जे माध्यमांचं गेली 10 वर्ष करून ठेवलं या लोकांनी, त्यालाही चपराक नाही का? की तुम्ही काही आवाजच ऐकायला तयार नाही, तुम्ही जे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर काही शो करायला तयार नाही, तुम्ही जे काही ग्रामीण जनता आहे त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर बोलायला तयार नाही. सगळे मुद्दे जे होते ते नॅशनल सेंट्रिक. हां, आणि मग तुम्ही कसं देशाच्या सुरक्षेसाठी अमुक आहे. तर देशाची सुरक्षा ही कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी देशाची सुरक्षा ही आपल्याकडच्या प्रोफेशनल डिफेन्स फोर्सेसच्या हातात आहे. आपले डिफेन्स फोर्सेस अतिशय प्रोफेशनल आहेत, त्यांचं ट्रेनिंग आणि त्यांचं सगळं प्रॅक्टिस वगैरे फार प्रोफेशनल असतं. ते काही तुमच्यामुळे नाही आहे सुरक्षा जी काही चालू आहे ती कोणाचंही सरकार असलं तरी ती असणारच आहे चालू. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला वाटतं एक बॅकलॅश आला, की तुम्ही प्रत्येक चांगली जी गोष्ट आहे त्याचं क्रेडिट घेणं, आणि जे काय दोज थिंग्स दॅट आर गोईंग रॉंग, मेनी थिंग्स आर गोईंग रॉंग, त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलायचंच नाही, महागाई हा विषयच काढायचा नाही वगैरे, हे जे आहे त्याचा तो मला वाटतं हे झालेलं आहे. त्यामुळे तुमचा म्हणजे थोडक्यात असं की लोक वेगवेगळी मॉडेल्स ट्राय करतात. बरोबर. आता कोॲलिशनचं मॉडेल ट्राय करायचं असं लोकांनी ठरवलंय, ते आता पुढे काय होतंय आपण बघू. पण आता सर आपण बघतोय की एनडीएला मॅन्डेट आहे, म्हणजे हे जे काही घटक पक्ष आहेत सोबत बीजेपी सोबत त्यांचं, पण अजूनही अनेक लोकांमध्ये अशी चर्चा आहे किंवा माध्यमांमध्येही असं म्हटलं जातं की मोदी हे खरंच पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का? जसं तुम्ही म्हणाला होता ते खूप लवचिक आहेत, ते सगळं सांभाळून घेतील, पण गडकरींचं नाव दुसरीकडे चर्चेत येते. पण हे होत असतानाच कुठंतरी इंडिया अलायन्स सुद्धा हालचाल करते, अशाही मधून बातम्या येतात कालपासून की चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न होतात. पण आत्ताची ही जी काही परिस्थिती आहे त्याच्यावरून तुम्हाला काय दिसतं की या 2 ते 3 दिवसांमध्ये जे काही देशामध्ये होणार आहे, पंतप्रधान पदाची शपथ घेतली जाणार आहे, ह्याच्यामध्ये खरंच इंडिया अलायन्सला अजून सुद्धा संधी आहे का सत्ता स्थापन करण्याची? कारण लोकांचे हे जेन्युइन प्रश्न आहेत की इंडिया अलायन्स का सरकार स्थापन करत नाहीये किंवा त्यांच्या काही हालचाली सुरू आहेत का? दुसरीकडे आपण म्हणतोय की नाही एनडीएला आहे बहुमत, त्यामुळे ते करतील म्हणून सध्या. तर आता काय आहे की लोकांना पुढे काय होणार याच्याबद्दल माहिती हवी असते, आणि आपण ते थोडं स्पेक्युलेशन करतो, ते बऱ्याच वेळा ते बरोबर येतं. माझा असा अंदाज आहे की आत्ताही माझं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर होतील. आणि आत्ता मी काही भाजपचं समर्थक नाही आहे किंवा काही नाही, पण मला असं वाटतं की भाजपनी सरकार बनवणं हे योग्य आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. कारण तुम्ही काही किती म्हटलं तरी शेवटी पार्लमेंटमध्ये आकडा त्यांच्याकडे आहे. 240 हा आकडा काही कमी नाही. आणि जर राष्ट्रपतींनी त्यांना पत्र दिलं की तुम्ही या आणि सरकार स्थापन करा, शपथ घ्या, प्राईम मिनिस्टर म्हणून बसा, आणि पुढच्या 15 दिवसात 21 दिवसात काय जो पिरियड असतो, 14 दिवस 21 दिवस 2 आठवडे 3 आठवडे जे काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही लोकसभेमध्ये मेजॉरिटी सिद्ध करा. तर मला असं वाटतं की इंडिया अलायन्सकडे तसा आकडा आत्ता नाही. इंडिया अलायन्सचा 230-235 अशा रेंजमध्ये आहे, म्हणजे त्यांना 50 जागा अजून जवळपास 40-45 जागा ह्या अजून मिळवणं, आणि त्यामुळं ममताच्या सुद्धा 29 आहेत, अगदी ममता आल्या तरी सुद्धा काय वगैरे, तर ते थोडंसं अनिश्चितता. आणि इंडिया अलायन्समध्ये एकदम असं आक्रमक आत्ता हे दिसत अशासाठी नाही आहे की त्यांना सुद्धा हे सगळं कळतंय. आजच त्यांची पण मीटिंग सुरू आहे किंवा काय, साधारणतः विरोधी पक्षात बसण्याचा सूर दिसतोय एकंदर. तर दे आर नॉट इन अ हरी. म्हणजे ते कसं आहे की त्यांना काही घाई नाही आहे. तुम्ही राहुल गांधी यांचं पूर्णच वागणं गेली 2-3 वर्ष बघा. ते परत एकदा मी ते सांगतो की त्यांना भेटलेलं असल्यामुळे ते मला दिसतं की त्यांना काही असं
असं घाई की मला हे Desperation हा नाहीये. असं नाही कारण ही बिलॉंग्स टू दॅट फॅमिली. मी गेल्या वेळी तुम्हाला म्हटलं की आजीच पंतप्रधान इतकी वर्ष होती, वडील पंतप्रधान होते वगैरे, तर त्यांना ती तिथे बसणं आणि ते आपण हे असं नाही आहे. ते ठीक आहे, बघूया आपण काय होतं ते. आम्ही इथे होतो तिथून इथपर्यंत तर आलो असं त्यांचं आहे आता. आणि परवा कोणीतरी विनोदानी सोशल मीडियावर टाकलं होतं, ते खूप व्हायरल पण झालं. ते असं की नंबर 2ला येऊन एवढं सेलिब्रेशन करणार आहे पहिला पक्ष की तो जो नंबर 1ला उभा खेळाडू जो आहे तो असं खाली बघतोय आणि नंबर 2ला जो तो सेलिब्रेट करतोय, अशी परिस्थिती आहे. तर तशी परिस्थिती. आणि मला वाटतं राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांना हे ओव्हरऑल रिअलायझेशन आहे की आपण नाही सिद्ध करू शकणार 272चा आकडा. आणि भाजपच्या बाबतीत थोडंसं असं आहे की नाही, आम्ही आता हे घेऊ इच्छितो. म्हणजे दे आर ॲग्रेसिव्ह आणि दे आर जस्टिफाईड ज्याला म्हणतो आपण, की त्यांनी तसं करणं योग्य आहे. मला काही त्यांना दोष देणं, त्यांचा हक्क आहे तो. कारण 240 जागा शेवटी ह्या काही पुरेशा आहेत. म्हणजे 30 जागा झाल्या, 32-34 जागा इंडिपेंडन्स वगैरे धरून ते लगेचच करून देणार. आता कमिंग टू चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार, हे दोघे असे खेळाडू आहेत की त्यांना म्हणजे ते काही नेत्यांच्या बाबतीत म्हणतात ना की त्यांची बायकोसुद्धा किंवा त्यांची आईसुद्धा सांगू शकणार नाही की हे काय करतील उद्या. चंद्रबाबू नायडू यांच्याबद्दल अमित शहा यांनी केलेली भाषणं व्हायरल झालेली आहेत गेल्या 2 दिवसापासून. किंवा ते स्वतः म्हणाले होते की आम्ही सेक्युलर विचारांचे आहोत. आंध्र प्रदेशमध्ये जगन यांच्याबरोबर अलायन्स करायचा का चंद्रबाबू बरोबर करायचा हे भाजपचं फेब्रुवारीपर्यंत ठरलं नव्हतं. फेब्रुवारीमध्ये त्यांनी ठरवलं की नाही आपण थोडं चंद्रबाबूच्या बाजूला राहू. तो निर्णय योग्य ठरला, नाही तर आत्ता काय परिस्थिती असती, नाहीतर चंद्रबाबू काँग्रेस बरोबर असते. नितीश कुमार यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी, अमित शहा यांनी आणि इतरांनी गेल्या काही वर्षामध्ये, जेव्हा नितीश आणि लालू यांचं एकत्र सरकार होतं तेव्हा बिहारमध्ये किती टीका केलेली आहे, किती त्यांना अटॅक केलेलं आहे, किती त्यांचं हे झालं आहे. नितीश कुमार हे मुळात लोहियावादी आणि थोडं लेफ्ट आणि अशा ह्याच्यातनं आलेले आहेत. म्हणजे जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर होते किंवा अशा पद्धतीचं आहे. तर ते थोडे लेफ्टकडे झुकणारे आहेत. त्यांना हे हिंदुत्व वगैरे या गोष्टी त्यांना नको आहेत. चंद्रबाबू नायडू यांनी अशी घोषणा केली त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये विधानसभेच्या की आंध्र प्रदेशमध्ये जर आमच्या पक्षाचं सरकार आलं तर हज यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक मुस्लिम तीर्थ काय म्हणतात त्याला, तीर्थयात्रे असते ना, त्याच्यासाठी सरकारकडून 1 लाख रुपये आम्ही देऊ. ही गोष्ट भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मान्य आहे का की अशा प्रकारे गव्हर्नमेंटनी हज यात्रेसाठी पैसे देणं? पण ते आता त्यांना घ्यावं लागतंय, बरोबर, काय करणार. तर त्यामुळे ती सुद्धा गोष्ट व्हायरल झाली आहे, स्लाईड त्याची, की चंद्रबाबू नायडू असं बोलत आहेत. त्यामुळे थोडी अनसर्टन्टी सगळ्या फ्रंटवर आहे. आणि हे तुम्ही जे म्हटलं की खरंच होतील का मोदी किंवा काय होईल पुढे वगैरे, त्याच्यामध्ये आता मोदी शपथ घेतील याच्याबद्दल मी कॉन्फिडंट आहे. भाजपमधून कोणी विरोध करत नाही आहे, असं कोणी म्हणत नाही की मोदी कॉन्ट्रोवर्शियल आहेत तर आपण दुसरा चेहरा पुढे करू, असं संघ म्हणताना दिसत नाही, भाजप म्हणताना दिसत नाही. त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी हाच बेस्ट चेहरा आहे आत्ता पुढे करण्यासाठी. त्यामुळे ते नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करून त्यांनाच प्राईम मिनिस्टर बनवणार. ते होणार पुढचे काही महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष तरी काही त्याच्यामध्ये होणार नाही. त्याच्यानंतर जर अंतर्गत काहीतरी कलह झाले तर काय होईल हे आपण सांगू शकत नाही. आपण 5 वर्षाची कमिटमेंट आता देऊ शकत नाही. दुसरा फॅक्टर असा आहे की बीजेपीचं स्टाईल ऑफ फंक्शनिंग तुम्ही आता गेल्या काही वर्षात जर बघितलं त्याच्यावरून तुम्हाला एक असा अंदाज करता येतो. आणि हा केवळ अंदाज आहे, मला माहित नाही, मी असं काही आरोप करत नाही कोणावर किंवा काही नाही, पण माझा अंदाज आहे की ते चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांच्यातले सुद्धा माणसं कशी आपल्याकडे भाजपमध्ये वगैरे वळवता येतील असा प्रयत्न, की खासदार काही आहेत त्यांना वाटते की आपण भाजपत यावं किंवा असं काहीतरी वगैरे, असं काहीतरी होऊ शकतं. किंवा इतर पक्षांमधले असतातच बरेचसे की जे म्हणतील की माझं हृदय परिवर्तन झालं आता, मला वाटतंय की, तर असं होऊ शकतं. सर, आपण कोअलिशन गव्हर्नमेंटबद्दल बोललो आणि साधारणतः तुम्ही असं सांगितलं की आत्ता जे एनडीएला आता बहुमत आहे त्याच्यामुळे तेच सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि तो त्यांचा हक्क असताना आपल्याला दिसतोय. पण या सगळ्यामध्ये जेव्हा आपण इंडिया अलायन्सशी मगाशी आपण अखिलेश यादव यांची चर्चा केली किंवा उद्धव ठाकरेंचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे, पण या सगळ्यामध्ये तेजस्वी यादव जे बिहारमध्ये अगदी किंग मेकरच्या भूमिकेत असतील किंवा खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या सभा झाल्या, प्रतिसाद मिळाला, पण तितक्या तुलनेत त्यांना यश मिळताना दिसलं नाही. किंवा आम आदमी पक्ष जो दिल्लीमध्ये म्हणजे त्यांना काहीच यश मिळालेलं नाही आहे. 3 मला वाटतं त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत बाकीच्या राज्यांमधले, पण जितकी हाईप झाली होती तितकं यश त्यांना का मिळताना दिसलं नाही?
मला सुद्धा खरं प्रश्न पडलेला आहे तेजस्वी यादव यांच्या बाबतीत विशेषतः, आणि हा प्रश्न मला तेजस्वी यादव यांच्या बाबतीत गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा पडला होता. कारण तुम्ही जर बघितलं तर तेजस्वी यादव यांच्या सभांना प्रचंड गर्दी आणि खूप लोकांचा रिस्पॉन्स त्यांना मिळणं असं होतंय. विधानसभेलाही होतंय, लोकसभेलाही होतंय, आणि मला खरं प्रश्न पडलाय की म्हणजे काय काय होतंय नेमकं, आय डोंट नो. त्याचं उत्तर कसं देणार हे मला कळत नाही. कदाचित काही प्रमाणात असं असेल की मतांमध्ये त्याचं परिवर्तन होण्यासाठी टेक्निकल ज्या काही गोष्टी असतात, बऱ्याचशा लोकांनी मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही ह्याची खात्री करणं, त्याच्यासाठी तिथे रांगेत उभं राहणं, हे कन्व्हर्जन कुठेतरी होत नाही आहे. ते का होत नाही हे खरं इथे बसून आपल्याला सांगणं अवघड आहे खरं सांगायचं तुम्हाला तर. ही मतं सगळी ही यांच्या कोण आपले नितीश कुमार यांच्या बाजूला कशी गेली हे मला कळत नाही. कारण सगळीकडेच ग्राउंड रिपोर्ट असे होते की नितीश कुमार यांच्याबद्दल खूप नाराजी आहे वगैरे वगैरे. ह्याच्यामध्ये काय गडबड आहे, काय आहे, काय काय कळत नाही. पण एक पॅटर्न असा आपण बघितला आहे जो राज ठाकरे यांच्या बाबतीत महाराष्ट्रात सुद्धा दिसला आहे की त्यांचं भाषण, त्यांच्या सभा यांना प्रचंड गर्दी होते, पण त्याचं कन्व्हर्जन हे मतामध्ये होणं किंवा काही त्यांचे माणसं निवडून येणं वगैरे असं होत नाही. याचा अनुभव अनेक वेळा घेऊन शेवटी राज ठाकरे यांनी निवडणुकीपासूनच दूर राहण्याचा एक स्ट्रॅटेजी म्हणून ठरवलं आहे. आता याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा राज ठाकरे स्वतः भारतीय जनता पक्षाचं उदाहरण देतात अनेकदा. त्यांचे 2 खासदार आणि ते असं म्हणतात की तुम्ही लक्षात घ्या की अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभेला मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये प्रचंड गर्दी होत होती 1975 पासून, 80च्या दशकामध्ये, 90च्या दशकामध्ये. आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या सभांना किंवा त्यांनी रथयात्रा काढली त्यांना प्रचंड गर्दी होत होती, पण त्याचं मतामध्ये कन्व्हर्जन व्हायला खूप काळ लागला. 2000 सालापासून, 98-99 सालापासून त्यांचं मतामध्ये कन्व्हर्जन व्हायला लागलं, त्यांची माणसं निवडून यायला लागली, लोकसभेत 140च्या पुढे गेले, मग आणखी पुढे गेले वगैरे वगैरे. तर तसा काहीतरी पॅटर्न आहे का? पण तसा पॅटर्न असणं हेही मला अवघड वाटते. कारण तेजस्वी यांच्या बाबतीत असं आहे की त्यांचे वडील तर आधीपासून आहेतच ना, म्हणजे त्यांच्या वडिलांचा वोटर बेस सगळा आहे आणि तो त्यांच्याकडे आला पाहिजे नॅचरली, कारण वडील आणि ते बरोबरच आहेत, सगळं हे आहे. तो का होत नाही फ्रँकली मला माहीत नाही. अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत मला असं दिसतंय की त्यांची एक थोडी, गेल्या वेळी सुद्धा आपण बोललो की त्यांची जी एक शिफ्टिंग मनोवृत्ती जी आहे ना, त्याच्याबद्दल मतदारांमध्ये थोडी नाराजीची भावना आहे असं मला वाटतं. आणि अरविंद केजरीवाल स्वतः इफेक्टिव्हली प्रचारासाठी फार उतरू शकले नाहीत, गुजरातमध्ये विशेषतः उतरू शकले नाहीत, त्याचा थोडासा परिणाम झालेला असू शकतो. तिसरा फॅक्टर असा आहे की दिल्लीमध्ये भाजपचं केडर हे अतिशय स्ट्रॉंग आहे. म्हणजे नागपूरच्या खालोखाल, नागपूरसारखंच ऑलमोस्ट दिल्लीमध्ये अगदी सुषमा स्वराज, त्यांच्या आधी स्वतः अटल बिहारी वाजपेयी किंवा नंतर मदनलाल खुराना, सुषमा स्वराज आणि मग इतरही काही नेते, असे त्यांनी दिल्लीचं सगळं RSS आणि भाजपचं केडर अतिशय स्ट्रॉंग बनवलेलं आहे. आणि आत्तासुद्धा असं आहे की ते पक्षासाठी वोटिंग येऊन करतात. त्याच्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर दिल्लीतल्या 7ही जागा ह्या भाजपला मिळाल्या होत्या आणि याही निवडणुकीत तसाच ट्रेंड दिसतोय. अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत काही त्यांच्याबरोबर असलेले लोक, म्हणजे पत्रकार आशुतोष जे आता त्यांच्याबरोबर नाही आहेत, पूर्वी होते, ते असं म्हणाले की लोकांनी असं ठरवलंय की केजरीवाल इज गुड फॉर विधानसभा. दिल्ली, बरोबर. तर आम्ही काय करतोय की आम्हाला असं वाटतं की आमची जी कामं आहेत ते काय मोहल्ला क्लिनिक आहे, आरोग्य सेवा आहे ते वगैरे, म्हणजे पाण्याचं किंवा स्वच्छता वगैरे, ह्याच्यामध्ये केजरीवाल इज गुड. तर आम्ही विधानसभेला त्यांना देऊ मतं, पण लोकसभेला आम्हाला असं वाटतं की भाजप हा आमचा हे आहे. त्यामुळे तेच मतदार जे अरविंद केजरीवाल यांना विधानसभेत मतं देतात ते लोकसभेला म्हणतात की आम्हाला मोदी आणि भाजप पाहिजे. तर असं त्याचं स्पष्टीकरण आपण देऊ शकतो. बाकी काय मला डिटेल्स. आता हेच लोकसभा आणि विधानसभेचं समीकरण तुम्हाला वाटतं का महाराष्ट्रात वर्कआउट होईल का? जे सुप्रिया सुळे आणि अजित पवारांना ज्याची खरं तर सगळ्यात मोठी आशा आहे, 40 आमदार त्यांच्या सोबत आहेत, कुठेतरी सुप्रिया सुळे या दिल्लीतलं नेतृत्व करतील राष्ट्रवादीचं, असं शरद पवारही पूर्वी म्हणायचे की ती दिल्लीत आहे, तिनं दिल्लीचंच राहावं, तिला दिल्लीची सवय आहे, ती आधीपासून दिल्लीत आहेत. पण अजित पवार महाराष्ट्रात आहेत आता त्याच अपेक्षेनं खरं तर अजित पवारांचे सगळे आमदार त्यांच्याकडे बघतायत. पण तुम्हाला असं वाटतं का की जे मॅन्डेट आता शरद पवारांना महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलं लोकसभेला, शरद पवारांकडे 3 खासदार होते, आमदारांचा आकडा 12 ते 13 होता, अगदी उमेदवारही नव्हते त्यांच्याकडं, ज्या पद्धतीनं आयात केले गेले तसे चेहरे, आणि इतकं मोठं मॅन्डेट, म्हणजे 80% स्ट्राईक रेट आहे शरद पवारांचा,
तर हे चित्र विधानसभेला सेम दिसू शकेल की अजित पवारांना जशी अपेक्षा आहे तसं होईल? प्रश्न चांगला आहे आणि कसं आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये काय होतं यावर ते सगळं आहे. तुमचे सिनियर सहकारी, तुमचे फाउंडर, आता त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला असा एक पॉईंट सांगितला महेशजींनी, की आत्ता लोकांच्या मनातनं राग सगळा निघून गेला आहे. म्हणजे राग काढला लोकांनी भाजपवर, की तुम्ही हे जे काही केलं तोडाफोडीचं राजकारण वगैरे ते सगळं आम्हाला मान्य नाही आणि आम्ही मत दिलं. तो राग जर निघून गेला असेल आता, तर मग परत विधानसभेच्या वेळी एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्याकडे आता जाऊ द्या, आता देऊ यांना, असं होईल का? हा प्रश्न अतिशय चांगला आहे. म्हणजे एक प्रेशर कुकरची हे जे असतं ते प्रेशर निघून गेलं एकदा की मग ते शांत होतं. तसं होईल का? मला असं वाटतं त्याचं उत्तर असं आहे, आणि मी परत स्पेक्युलेट करतोय की पुढचे 3 महिन्यात काय काय होतं त्यावर ते आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही भारतीय जनता पक्ष बघा, आजपासून ते तयारीला लागलेले आहेत विधानसभेच्या. ऑलरेडी चंद्रशेखर बावनकुळे किंवा इतर सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली आहे, आणि एक थोडं सिंपथी आपल्याकडे घेणं की बघा आमच्यावर आता असं झालं वगैरे, हे सगळं आहे. देवेंद्र फडणवीस हाच फेस ते कदाचित ठेवतील त्यामध्ये. म्हणजे जरी समजा इन केस उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा त्यांचा निर्णय जरी दिल्लीने मान्य केला किंवा ते त्यांची इच्छा आहे तर तसं करू असं म्हटलं समजा, तरी ते इलेक्शन कॅम्पेनमध्ये तर ते लीडरच राहणार. म्हणजे ते ही विल बी द मेन फेस इन महाराष्ट्र, त्यात काय वाद नाही. कारण नरेंद्र मोदी यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता नरेंद्र मोदी आणि टीम जी काही तिथली त्यांना असं कन्व्हिन्स करायला सुरुवात केली थोडीशी, की अगदी छोट्या मार्जिननी हे झालेलं आहे. हो, काल त्यांचं तसं म्हणणंही होतं की तुम्ही मतांची टक्केवारी बघा. आणि आपण ते बोललेलोच होतो गेल्या वेळी की यावेळी मतांचं म्हणजे विनिंग मार्जिन हा कमी असणार हे आपण बोललोच होतो. की जो 1.5 2 लाख 3 लाख होता, कुठेतरी कोणीतरी 15,000 मतांनी 40,000 मतांनी असं झालेलं आहे. तर आय कॅन अंडरस्टँड दॅट पॉईंट. म्हणजे मला तो मान्य आहे पॉईंट, की अरे ही जागा आमची, पंकजा मुंडे असतील, बाकी असतील, थोडंसं काहीतरी आमचं हे झालं, म्हणजे असा दोष तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही की तुम्ही इफेक्टिव्हली केला, आम्ही थोडंसं आमचं मागे पुढे झालं आहे, असं करून ते पुढे पाऊल टाकतील. आता प्रश्न असा आहे की पुढच्या 3 महिन्यात 4 महिन्यात महाराष्ट्रातलं सरकार हे ओव्हरऑल शेतकऱ्यांच्या इश्यूजवर, महागाई किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर कसं काम करतं. महाराष्ट्रातले वेगवेगळे अनेक मुद्दे आहेत, अनेक आहेत. म्हणजे शेतकऱ्यांमधली, परत म्हणतो मी, शेतकऱ्यांमधली नाराजी हा भाग मोठा आहेच. अवकाळी पाऊस बिऊस हे सगळं, पीक विमा अनेक गोष्टी आहेत, तो भाग झाला. केंद्रामधलं सरकार किती स्थिर राहतं, कसं वागतं, काय देतं महाराष्ट्राला. कारण तुम्हाला मी एक महत्त्वाचा फॅक्टर या निमित्ताने सांगतो की राहुल गांधी यांनी चालवलेलं जे संविधान धोक्यात आहे तो मुद्दा महाराष्ट्रात जसा चालला, आणि त्याच्याबद्दलही भाजपचे नेते बोललेत की तो मुद्दा खूप चालला, तसा दुसरा चाललेला मोठा मुद्दा, सेकंड बिगेस्ट पॉईंट इन महाराष्ट्र इन माय व्ह्यू, हा उद्धव ठाकरे यांनी काढलेला मुद्दा, महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी गुजरातला नेणे. महाराष्ट्र धर्म किंवा महाराष्ट्र अस्मिता, गुजराती अस्मिता. महाराष्ट्राने जेव्हा तुम्हाला एवढं मोठं 41 जागांचं मॅन्डेट गेल्या वेळी दिलं, आणि महाराष्ट्रातल्या 48 पैकी 41 जागा ह्या भाजप शिवसेना यांना महाराष्ट्राने दिल्या असताना, त्याच्यानंतरच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातले इतके उद्योग आणि इतके प्रकल्प, डायमंड हे असेल, ते काय सॉफ्टवेअरचे काही हे असतील, किंवा बाकीचे अनेक सेमीकंडक्टर, किंवा तो बल्क ड्रग्स पार्क, किंवा बाकी सगळं हे तुम्ही महाराष्ट्रातनं उचलून जे महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंटसाठी आलेत त्यांना परस्पर वळवून त्यांना गुजरातमध्ये नेणं हे तुम्ही केलं आहे, असा उद्धव ठाकरे यांचा जो आरोप आहे तो जनतेमध्ये चालला आहे. खूप त्याला खूप रिस्पॉन्स आहे. त्यामुळे गुजरात विरुद्ध महाराष्ट्र अशा पद्धतीचं एक जे शिवसेनेचं, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सेनेचं जे एक पॉईंट होता, अजेंडा होता, त्याच्यावर मुंबईतलं मतदान फिरलंय. तुम्ही लक्षात घ्या की मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाची एवढी वाईट अवस्था होण्याचं मुख्य कारण मराठी माणूस हा उतरला आहे शिवसेनेच्या सपोर्टमध्ये. बरोबर. आणि जेव्हा केव्हा त्यांना असं वाटतं की ठाकरे घराणं ह्याला धोका आहे किंवा हे असं आहे, तेव्हा मराठी माणूस उतरतो. तसा तो उतरला. त्यामुळे घाटकोपरमध्ये पंतप्रधानांनी रोड शो करून सुद्धा तिकडे संजय दिना पाटील यांचा विजय झाला. आणि तो डायरेक्टली, म्हणजे तो ईशान्य मुंबई मतदारसंघ, त्यांनी अनेक वर्ष राहिलो, तिथे सरळ सरळ उमेदवार मराठी वर्सेस गुजराती उमेदवार होते ना. दक्षिण मुंबईमध्ये जिथे अरविंद सावंत यांना उभं केलं, तिथे त्यांना मंगल प्रभात लोढा यांची इच्छा खूप होती, तरी त्यांना न देता त्यांनी मराठी उमेदवार तो त्यामुळे दिला, कारण यामिनी यांना, कारण त्यांनाही भाजपलाही अंदाज आला की हे मराठी स्पिरिट
वर्क होतोय खूप मुंबईमध्ये. तर हे फॅक्टर्स आहेत. आता हे मराठी स्पिरिट आणि हा महाराष्ट्रातले उद्योग किंवा धंदे, व्यवसाय, नोकऱ्या हे सगळं गुजरातला नेणे, हा जो फॅक्टर आहे तो सुरूच ठेवणार उद्धव ठाकरे. बरोबर. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रत्येक भाषणामध्ये तो मेन अजेंडा आहे. राहुल गांधी यांच्या पक्षाच्या प्रत्येक याच्यामध्ये संविधान खतरे में है, मुस्लिम, दलित असा अजेंडा आहे. संविधानाचा विषय आता बाजूला पडेल, कारण आता ह्यांना मेजॉरिटी नाही आहे, त्यामुळे तो नाही आहे. काँग्रेस काय मुद्दा घेईल माहीत नाही मला. वेगळे मुद्दे घेतील आणि काहीतरी घेतील. पण हे सगळे मुद्दे पुढे कसे चालतात यावर विधानसभेचं मतदान फिरेल. जर भाजपनी कन्व्हिन्सिंग असं एक हे दिलं की नाही आम्ही महाराष्ट्रासाठी हे देतोय, ते देतोय, अमुक करतोय, शेतकऱ्यांचे विषय त्याच्यावर आम्ही हे निर्णय घेतले, मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा दुसरा जो फॅक्टर आहे, दुसरा जो असेल तो सगळ्यात मोठा, त्याच्यावर आम्ही हे सोल्युशन देतोय, असे 3-4 मुद्द्यांवर हे महाराष्ट्रातलं राजकारण आहे. तुम्ही बघा, कांद्याच्या निर्यात बंदी, महाराष्ट्रातले उद्योग बाहेर नेणे, संविधान खतरे में है, मराठा आरक्षण, याच्यावर सगळं महाराष्ट्राचं मतदान फिरलं एंटायर. त्याच्यावर भाजपचा एवढा मोठा फटका बसला भाजपला. तर हे सगळे मुद्दे पुढची 3 महिने 4 महिने कसे चालतात त्यावर मला वाटतं ठरेल विधानसभेमध्ये काय होणार ते ठरेल. नक्कीच सर. तर मला असं वाटतं की आपण सरांसोबत अगदी देशामध्ये जे काही चालू आहे, सध्या कोणाचं सरकार येणार, ज्या पद्धतीनं भाजपला इतकं कमी मॅन्डेट या ठिकाणी मिळालेलं आहे, काँग्रेसनं ज्या पद्धतीनं रिवाईव्ह केलंय, प्रादेशिक पक्ष इतके निर्णायक ठरले, त्या सगळ्या घडामोडींवर आणि महाराष्ट्रातल्या राजकारणावर सुद्धा बातचीत केलेली आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सरांशी बोलू वेगवेगळ्या विषयांवरती. पण आजची जी काही चर्चा आहे ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा. तुमचे जर काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून पुढच्या चर्चेमध्ये आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि अर्थात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.